चला शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. आपलं पुस्तक वाचन चाललंय दत्त दुर्गा संवाद. आणि काल आपण थोडस जो काही आहे ते थोडं अर्धवट सोडलं. प्रश्न नंबर लक्षात ठेवत जा. तर काल मी थोडं वाचून खुणा केल्या. त्याच्या आधी काही सांगायचंय की म्यूट करा दीपक सर, स्वाती मॅडम. म्यूट करा. मी म्यूट ऑल करतेय. पण म्यूट ऑल केलं तरी परत अनम्यूट होतं तुमचं, लक्ष ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं, हे पुस्तकं भारीत पुस्तकं आहेत. ऊर्जेने भारीत पुस्तकं आहेत. त्याच्यात ग्रेस आहे, काय म्हणतात आपण, आशीर्वाद आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, एनर्जी आहे. मग ह्या पुस्तक वाचनाने असंख्य फायदे होतात. कुठले कुठले फायदे होतात? तर आध्यात्मिक फायदे होतात. आपले प्रापंचिक, शारीरिक, मानसिक हे सुद्धा फायदे होतात. या पुस्तकात ऊर्जाच टाकली आहे स्वामींनी. कारण हे बघा, माझ्या घरात पुस्तक आहेत, मी काही सगळी वाचलेली नाहीयेत. त्याचे बरेच टायटल्स आहेत, भाग 1, भाग 2, भाग 3. आणि आणून तर ठेवलेत मी सगळे. काही एखाद्या सिरीज मधली, म्हणजे आता हा दत्तदुर्ग संवाद एकच आहे. पण आता हे जर बघितलं, मानवी जीवनातील गूढ रहस्य, हे 7 भाग आहेत. हे आता शैलजा मॅडमना गिफ्ट सेट आणलाय मी. आणि बऱ्याच जणांना मी गिफ्ट दिलंय हे पुस्तक, कारण एक जरी पुस्तक घरात असलं ना तरी छानच वाटतं. आहेच आहे त्याच्यात ऊर्जा. तर ह्यांच्या पोथ्या पण आहेत, त्या तर मी वाचते, म्हणजे आधी खूप वाचन केलंय. दुर्गा सप्तशती. दुर्गा सप्तशतीतलं रोजचा आपल्या ह्याच्या राशीप्रमाणे अध्याय वाचायचा असतो. तर माझ्या वृश्चिक राशीप्रमाणे मी 5वं वाचन बरेच दिवस केले. ते खूप अद्भुत त्याचे परिणाम आहेत. आणि आता हे तुम्हाला सांगितलं ते तर महत्व आहेच आहे. आपण मानलं, आपण मनातून ठेवलं तर ते जास्त फायदा होतो. तर आज काय झालं? आज अशी मजा झाली की काल आपल्याच एका मॅडमनी मला बोलवलं होतं वास्तुशांतीला. म्हटलं मी कुठल्या कार्यक्रमाला जात नसते आणि मी काही येणार नाही, सरळ सांगून टाकलं. मी एकटी येईल कधीतरी शांत. तर त्यांच्या मॅडमच्या घरी काल त्यांनी मला बोलवलं होतं आणि मग पिरॅमिडला जाणार होते. पिरॅमिडला जाता जाता ऑन द वे होतं. आणि मग सांगायला काही हरकत नाही ना मॅडम, आहात तुम्ही का नाही आहेत? तर ठीक ठीक आहे. तर मग ते नाश्ता वगैरे केला आणि एवढं भरपेट झालं मला. आणि मग म्हटलं आता पिरॅमिडला जाऊन पण येणं होणार नाही, कार्यक्रम हे लक्षात नव्हतं. मग शारदा मॅडम जाणार होत्या अक्षरधाम एक्झिबिशन मध्ये. मग म्हटलं चला, खूप वर्षांनी, माझी आधीची खूप सवय होती एक्झिबिशनला जायचं, सारखी पुस्तकं आणायची. माझ्या घरात पूर्ण भिंतीवर अशी कपाट आहेत लायब्ररीची, मस्त पुस्तकं भरलीत. ती सगळी लायब्ररी भरून बेडमध्ये पण सगळी भरलीत. खूप पुस्तकं आहेत माझ्याकडे. तर खूप शौकच होता मला जायचं नेहमी. कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी भरपूर वाचन केलं. अलीकडेच खूप 10 वर्ष नाही झालं माझं वाचन. तर मग खूप दिवसांनी शारदा मॅडम जाणार म्हटल्यावर मला ते अक्षरधारा एक्झिबिशन. मग मिस्टर म्हटले चल तिकडे जाऊ. मग म्हटलं अहो आता क्लास पण घ्यायचंय, 12:30 वाजले होते. ते म्हणाले येतो आपण जाऊन, म्हणून मी गेले. मग तिथे पुस्तकं चालली. तर तिथे एक, आता आपला जो भाग 10 जुलैचा, आता सिक्रेट ठेवायचं होतं पण सांगते. 10 जुलैला आपला भाग 3 आहे मुद्रांचा. आणि त्यामध्ये आपण मुद्रा बघणार आहोत, प्राण बघणार आहोत, बंध बघणार आहोत. तर आता हे प्राण का बघायचे? तर चक्रानुसार प्राण पण आहेत ना. आपण जसं चक्रांवर काम केलं, आता शक्तिशाली चक्राध्ययन वेबसाईटचं अतिशय शक्तिशाली आहे. आज कल्पना मॅडमचं बोलणं झालं, त्या मॅडम म्हणे पहिलंच ध्यान केलं मुलाधाराचं, केवढं सुंदर वाटलं. म्हटलं अहो देवी ध्यान तर करून बघा, वेड्याच व्हाल तुम्ही. तर खूपच छान आहे आपलं शक्तिशाली चक्राध्ययन, पण ते ध्यान आहे. मग ह्याच्यातून आपली कुंडलिनी आपण थोडीशी ऍक्टिव्हेट केलेलीच आहे. बऱ्याच साधकांची, ज्यांनी तो कोर्स केला, झाली आहे. आणि तो आपण ध्यान प्रकार आहे. पण काही सगळेच ध्यानी मार्गातले नसतात. आता आजही त्यांच्यातनं खूप प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहे. सगळे ध्यानी होऊ शकत नाही, प्रत्येकाचा पंथ वेगळा, मागच्या जन्माची साधना वेगळी. मग अशा साधकांसाठी आपण कॉम्बिनेशन करतो. आपण जरी आध्यात्मिक कार्यक्रम घेतोय, तर या आध्यात्मिक कार्यक्रमातून जीवनविषयी प्रापंचिक कशा समस्या सोडायच्या, वेबसाईटवर कोर्स आहेत, पिरॅमिडवर आपण घेतो. तर कॉम्बिनेशन आहे. तर याच्यामध्ये मग ध्यान साधक जे नाही आहेत त्यांना आपण शिवसर्वोदय शास्त्र भाग 2 ठेवलेला आहे. आता शिवसर्वोदय शास्त्रामध्ये 395 श्लोक आहेत. त्याच्यात चक्रा चक्र असं
काही नाहीये, पण चक्रांचं सगळं आहे. प्रत्येक चक्राचा तत्व आहे, रंग आहे, आकार आहे, चव आहे, गुणधर्म आहेत, हे श्लोक आहेत. आणि हेच पंचतत्वात आम्ही शिकलो इकडे हरियाणाच्या संस्थेमध्ये. आणि त्यातून ती तत्वांचं सगळं गुण, कलर, हे सगळं तुम्हाला विचारलं जातं चिकित्सा घेताना. आवड काय, काय नाही आवडतं, कलर कुठला आवडत आहे, मग तुमचा जन्मतारीख काय, वेळ काय, आत्ता महिना कुठला चालला. आता बघा वायुतत्व कंट्रोलर आहे हिरवा रंग. कारण आता जो काही आपला आषाढ महिना सुरू आहे त्याप्रमाणे बिघाड महिन्यानुसार वातावरणानुसार बिघाड असतो. मग हे पण सगळं बघून आम्ही चिकित्सा देत असतो. तर ही पंचतत्व चिकित्सा तो आपण आता भाग 4 मध्ये शिकणार आहोत. पण त्याच्याही डीप मध्ये आपण सगळं तत्वांचं बघणार आहे, नुसतं शारीरिक नाही बघणार. आपण सगळा अभ्यास डीप मध्ये करणार आहे. तर आता या भाग 3 मध्ये आपण वायू बघणार आहे, पंचमुख्य प्राण आणि पंच उपप्राण, दश प्राण शिकायचेत आपल्याला. मग या चक्रानुसार जर प्राण कळले तर आपल्याला लगेच कळणार की आपल्याला व्याधी होत आहेत, कुठल्या वायू बिघाडामुळे होणार. म्हणजे एक होलिस्टिक इंटिग्रेटेड आपण नुसतं करतोय सगळा अप्रोच. हे नाही आवडलं ते नाही आवडलं ते. मग भाग 2 मध्ये काय शिकवलं मी, हे की या शिवसर्वोदय शास्त्राचं चक्र हा बेस घेऊन तिथे बीज मंत्र आहेत, चक्रांचे रंग आहेत. या सगळ्या थेरपी तर आपण केल्याच शक्तिशाली चक्राध्यानमध्ये, वेबसाईटवर आहे, करू शकतात ज्यांनी केलं नाही तर. ऑनलाईन आपण केलं, त्याचे रिपिटेशन केले, सराव केले आणि सगळ्यांनी बघितले परिणाम. मग आता हे नवीन साधकांना ते करायला मिळणार नाही, किंवा वेबसाईटवरनं करताना कंटाळा येतो, किंवा ध्यानच नाही आवडत, अशा साधकांना तिथे भाग 2 शिवसर्वोदय शास्त्रामध्ये चक्राचं काय शिकवलं. तर कुठली चक्र बॅलन्स, आपलं बॅलन्स चक्र आहे की नाही, अनबॅलन्स आहे का, ओव्हर ऍक्टिव्ह आहे का, हे ओळखायचं कसं. हे तर कळलं पाहिजे, ध्यान तर करतोय पण ओळखायचं कसं. आणि मग ओळखलं की बॅलन्स कसं करायचं. आता परवा शुभांगी मॅडम मला म्हणत होत्या, मला म्हणे असं कोणीच घेत नाही. म्हटलं अहो आपण वेगळंच घेतो ना. मग आता त्यामुळे नाही, मला पण सगळे भाग करायचे. त्या पण येणार आहेत आता 2 ऑगस्टला, 3 ऑगस्टला. पहिलं नाव त्यांनी दिले, लक्षात घ्या. सगळं शिवसर्वोदय शास्त्र 10 वर्ष कोऑर्डिनेटर होत्या त्या. कारण हे कोणी शिकवलं नाही, शिकवतही नाही कोणी. आणि आपण तर ते घेऊन आपण डिटेलमध्ये त्याचं करतो. तर सगळ्या नोट्स पण मी दिल्या भाग 2 मध्ये, की कुठला चक्र बॅलन्स आहे ओळखा, मग त्याला सेंट काय वापराल, मग त्याला बाकीच्या काही वापरतात. म्हणजे आपण जसं बीज मंत्र म्हणतो तसं वेगळं वेगळं काही आहेत, वोवेल्स आहेत, किंवा अजून काही आहे. असे चार्ट दिले, तिथे डिस्कस केलं. आणि या हिने तुम्ही बॅलन्स करू शकता, असं भाग 2 मध्ये घेतलं. आता भाग 3 मध्ये याच्याच पुढचा भाग मुद्रा. मग वायू कुठल्या चक्राचा कुठला वायू आहे. मग आपल्याला जे समस्या होतात ते कुठल्या वायू बिघाड्यामुळे होतात. आणि मग या वायू बिघाड्यामुळे होतात, या तत्व बिघाड्यामुळे होतात. मग वायू कळला आपल्याला, आपल्याला चक्रा पण कळणार आहे आपल्या कुठल्या चक्रामुळे, या वायू बिघाड्यामुळे या समस्या होत आहेत. मग आपल्याला लवकरात लवकर त्या चक्रावर फोकस करून त्या चक्राला बॅलन्स करण्याचे वेगळे वेगळे तिथे टेक्निक्स दिलेच आहेत. आणि अजून आपल्याला हे पंचतत्वानी करायचे, आपल्याला पंचतत्वांनी. मग या तत्वांनी करण्यासाठी तत्व ओळखली पाहिजेत श्वासातली. मग 3.5चं ध्यान सुरू केलं. 3.5चं ध्यान पूर्ण ध्यानच आहे, ऍक्च्युली खरं ध्यान ते आहे. मग तिथून तत्व जाणायला लागलो, तत्वात आपल्याला कामं करायची आहे, तत्वामुळे आपला बिघाड ओळखायचा आहे. मग हे तर सगळं कॉम्बिनेशन आपलं सुरू आहे. तर म्हणून मग मी सांगायला बघा किती लांबड लागली. मला तिथे एक पुस्तक दिसलं पंचतत्वावरचं. आता मी नोट्स नेहमी देते. आता 10 जुलैच्या नोट्स माझं काम सुरू झालंय. काय नोट्स द्यायच्या म्हणजे तुम्हाला घरी गेल्यावर सुद्धा उपयोगी पडलं पाहिजे. तिथे जास्त लिहून नाही देत मी. तिथे सगळं शिकवणं, प्रॅक्टिकल यावर फोकस करते. प्रॅक्टिकली. मग आता मुद्रा प्रॅक्टिकली तिथे करायच्या. वेगळी मेथड वापरणार आहे बघा मी. हळू तुम्ही तिथे यायला लागला ना, तुम्हाला अजून टीचिंग स्किल कसं कळेल आणि तिथल्या तिथे इम्प्लिमेंट करून तुम्ही जाणार घरी. म्हणून मी म्हटलं पेंडुलम कोर्स करून घ्या. तिथल्या तिथे मुद्रा केली की तिथल्या तिथे ऊर्जा बघा. तिथे मुद्रा केली की तिथे चक्राचं बघा बॅलन्सिंग किती झालंय. मग मला आता क्वेरीज यायला लागल्या. मला आज कल्पना म्हटल्या, मग मी पेंडुलम करू का? म्हटलं नाही. प्रत्येक साधकाची वेगळी वेगळी आता तुम्ही स्थिती आहे. हे मी जुन्या लोकांना सांगते. जुनी लोक जी माझ्याबरोबर आहेत, ज्यांनी पेंडुलम कोर्स केला आहे, किंवा चक्रा केलाय, किंवा आयुष्य बदलाचं शास्त्र केले, त्यांनी 10 जुलैला येताना पेंडुलम करून घ्या. तुम्हाला आयुष्य बदलाचं शास्त्र भाग 1 सगळ्यांना महत्वाचं पहिलं, ध्यान महत्वाचं दुसरं. मग त्यांना म्हटलं तुम्ही चक्रध्यान आज केलं, मुलाधार छान वाटला, तर देवी ध्यान संध्याकाळी करा.
आणि काही तक्त करू नका पेंडुलम कोर्ससाठी. हे जुन्या लोकांसाठी, की पेंडुलम तुम्ही करून घ्या 4 दिवस, 4 तर 5 तर लेक्चर्स आहेत त्याच्यात. म्हणजे तिथे कळणं ना, मुद्रा करून लगेच काय फरक पडतो कळणार आहे ना तुम्हाला. आणि हे ध्यान प्रकाराला आपल्याला जायचंय, मी सांगून ठेवते आत्ताच. जे 3.5चं ध्यान होतं, आता ज्यांनी भाग 2 केलं त्यांच्यासाठी या महिन्यात ध्यान सुरू करणार आहे. 3.5चं म्हणा, किंवा एक वेगळ्या वेगळ्या दिवशी मी बोलवणार आहे. आणि ह्याच्यामध्ये एक वेगळे कॉम्बिनेशन्स आपण देत जाणार आहे. या मुद्रा जेव्हा भाग 3 मध्ये शिकू, त्या करून आपल्याला ध्यान खरे ध्यान घटवायचे आता आपल्याला. मुद्रा करणं म्हणजे काही तिथे लक्ष जात नाही. हाताची मुद्रा करून बसलो आणि आपण फक्त श्वासाकडे लक्ष देत बसलो. बघायचंय आपल्याला काय काय आणि होतंय, ऊर्जा कुठं जाते, कशी येते. तर ते पुस्तकच मला तिथे खूप सुंदर मिळालं. मग मी सगळ्यांसाठी पुस्तक घ्यायचं ठरवलं. मग त्यांच्याकडे कॉपीज नव्हत्या. 2-3च कॉपी होत्या. मग ते म्हणाले तुम्ही ऑर्डर द्या आणि उद्या परवा या आणि मग तुम्हाला आम्ही देतो. मग माझ्या मिस्टरांना बघा कसं असतं. मला एखादी गोष्ट हवी म्हटली ना, त्यांना असं होतं, कधी हिच्या पुढे आणून एकदा मी टाकतो. कधी हिला देतो. कधी हिची इच्छा पूर्ण होते. आणि बऱ्याचदा माझ्या इच्छा यायच्या आधीच त्यांनी पूर्ण केलेल्या असतात. तर ते मला आज लगेच कालच संध्याकाळी जाऊन आलं. आज मला लगेच म्हटले, ते दे ना ऑर्डर, मी जाऊन घेऊन येतो. बघा आता. मी म्हटलं अहो मी चाळलं पण नाही, मग किती ऑर्डर देऊ, काय ऑर्डर देऊ, आता तरी 18 येणार आहेत जुलैला, मग किती देऊ वगैरे असं चाललं. मग मी चाळायला घेतलं. तर मला माझ्या सिक्वेन्स जो मला मुद्रांचा ठेवायचा आहे लक्षात, म्हणजे हे बघा, हे बोट आपण समजा असं केलं आणि हे असं केलं, लगेच लक्षात राहिलं. बरोबर आहे ना, हे अशी, ही अशी, ही अशी, ही अशी. तसंच ते सिक्वेन्स आहे. डॉक्टरांचं पुस्तक आहे ते, डॉक्टर घाटे. तर मग मी म्हटलं 50 कॉपी द्या. मग म्हणाले मग आता ऑर्डर करून मग घेऊन येतो. मी मग म्हटलं पब्लिशरलाच फोन करू ना, असं माझ्या मनात आलं. पब्लिशर पुण्याचाच, आणि मी फोन केला. आणि इकडे मला 10% याच्यावर दिलंच नाही त्यांनी एक्झिबिशन मध्ये. एवढ्या कॉपी घ्यायच्या तरी नाही म्हणाले. मग मी त्यांच्याशी बोलले रे बोलले की लगेच म्हणे तुम्हाला 35% डिस्काउंट देतो. मी म्हटलं पाठवते मग मी यांना. मग आता 50 कॉपी घेऊन आले लगेच हे घरात, माहिती का. मग हे झालं, इतकं सुंदर झालं. लगेच दुसरा मग लक्षात आलं, अरे पब्लिशरला फोन केला की एवढा डिस्काउंट मिळतोय, आपल्या कधी लक्षातच येत नाही आपण केवढे पुस्तकं घेतो, काय काय करतो. मग अन्वयार्थ का नाही घेऊ सगळ्यांना. कालच शारदा मॅडमना फोन केला होता, मॅडम मी चाललीये एक्झिबिशनला, आणू का. तर त्या म्हणे नाही नाही, माझ्या मिस्टरना घ्यायची असतात, त्यांना तिथे भेट देऊनच आवडेल. मग मी आता परत त्या ह्यांना फोन केला, आपले सविता धर्माधिकारी मॅडमनी केलाच होता मिस्टरांनी. पण त्यांना किती टक्के डिस्काउंट सांगितलं होतं मॅडम, सविता मॅडम तुम्हाला आहेत काय, सविता मॅडम. दहा तर टक्के म्हटले होते. हा, 10 का. दहा हं. 10 ते 15 मध्ये देईल म्हटले होते. बर, मी फोन केला, मी फारशी काही बोलले नाही, मी फक्त म्हटलं असं असं आहे आणि फार सुंदर पुस्तक आहे हो म्हटलं. आणि मग किती टक्के डिस्काउंट देईल म्हणे, कॉपी किती हव्यात, कॉपी किती हव्यात. आता मी काही ठरवलंच नव्हतं, मग मी एक अंदाज सांगून टाकला 10 कॉपीज देईल. म्हणे आम्ही तसा डिस्काउंट फारसा देत नाही. मग मी म्हटलं अहो माझी संस्था आहे, आमच्या साधकांचं कार्यक्रम घेतेय मी, आणि मला तर मिळालंय म्हटलं बघ म्हणजे फ्री मिळालंय मला. पण कार्यक्रम घ्यायच्या आधीच साधकांना. तर ते म्हणाले मग 10 कॉपीजला 20, हा ते 20% म्हटले, हे मुद्राला 35% दिले. ते म्हणाले 20% देईन मी कॉपीजवर 10 घेतल्या तर. मग ते म्हणाले, मी म्हटलं अहो आमचं असं लायब्ररी पण आहे आणि मग कार्यक्रमही घ्यायचे. आमच्या मॅडमनी फोन केला होता बघा, त्यांच्या मिस्टरनी. तर म्हटलं कार्यक्रम घ्यायचा आहे, तर म्हणे घ्या की. मग म्हटलं अहो लेखक हयात नाहीयेत, मग आता काय करायचं, आम्हाला रेकॉर्डिंग करा हो म्हणाले, काहीच हरकत नाही, सगळा मी होल अँड सोल आहे. आणि म्हणे तुमचं लायब्ररी आहे ना, तर म्हणे या माझ्याकडे, मी तुम्हाला अशीच पुस्तकं देतो आध्यात्मिक तुमच्या लायब्ररीसाठी. मी काय म्हणे पैसेच नकोत मला. बापरे, मी म्हटलं किती सुंदर, जशी स्वतः खुद्द बोलत होते. मग खूपच छान. मग बोलले थोडस की कसं काय पुस्तक आहे, आम्ही दत्तचरित्रामृत श्रीपाद श्री वल्लभ घेतलं, हे घेतलं, ह्याच्यात केवढं सुंदर लेखकाने लिहिलंय म्हणे. हो ना, मला सांग, आता ते हयात नाहीत पण मला म्हणायचे ते. मी म्हटलं अहो नुसतं कार्यक्रम लॉन्च केला तर साधकांना घ्यावंसं वाटतंय. मग म्हटलं कार्यक्रम केला, रेकॉर्डिंग केलं तर किती त्याचं तुम्हाला हे होईल. हो म्हणाले, बरोबर आहे, करा तुम्हाला काय हवंय ते. तर मग म्हणे पाठवता का, कोणाला तरी पाठवा, नाही तर मी घरपोच तुम्हाला देतो कॉपी. कुठे राहता तुम्ही, असं स्वतःहूनच ते म्हंटले. आणि म्हणे पुस्तकं पण इकडे कोणी पाठवलं तर मी देतो.
म्हटलं माझे मिस्टर निघाले तिकडं, म्हणे द्या पाठवून मी देतो. पण मग कॉपी आपले रेडी नाहीत ना, म्हणून मग मी नाही सांगू शकले. तर मला आजच्याच कॉपी द्या. मग उद्या माझे मिस्टर गेले तिकडं, उद्या किंवा परवा, तर कॉपीज घेऊन येतील तेवढ्या. आणि मग मात्र 10 जुलैला घ्यायच्या तुम्ही. आणि 10 जुलैला जे येत नाहीत त्यांनी काय एक देऊच नका, मला असं वाटतं. मग कुठून कलेक्ट करणार? कलेक्ट करण्याचा प्रॉब्लेम येईल ना. ते बघा, आता मला तर ही फ्री मिळाली, पण शैलजा मॅडमना मी विदाऊट डिस्काउंट आणली मी ती. त्यांना काय, माझे मिस्टर गेले एका दुकानातून घेऊन आले त्यांना पुस्तकं दत्तावदत्तांची, नाही त्यांना काही डिस्काउंट नसेल मिळाला. तर असं झालेलं आहे. तुम्हाला तर मिळतोय तो, तर सगळी संधी घ्या आणि श्रावणानिमित्त वाचा. सगळ्यांनी ते वाचण्यासारखंच आहे. तर हे असं झालं. आणि मग गंमत बघा हा, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं हे पुस्तक वाचायला घेतल्यावर निरीक्षण करायचंय सगळ्यांनी. ते निरीक्षण तुम्ही करताय का नाही, करा. प्रत्येकात बदल घडणार आहेत आणि ते घडलेच पाहिजेत. पण निरीक्षण तुमचं कितपत ते मला नाही माहिती. तर हे झालं रे झालं की कल्पना मॅडमचा मेसेज होता, मॅडम मला फोन करायचा, वेळ द्या ना. आता मला हे सगळं मिस्टरांना त्यावेळेला सांगायचं होतं, हे पुस्तकाच्या कॉपी आणायच्या का नाही, चाळायचं होतं. बरं त्यांचे वेगळे पुस्तकं काय आहेत, त्या पब्लिशरला लिस्ट मागवली होती. ती पब्लिशरची लिस्ट बघून मला कुठली पुस्तकं आणायची होती ते बघायचं होतं. अजून दोन्ही पब्लिशरचे, हे उत्कर्ष सुद्धा ते पण. आणि या गडबडीत कल्पना मॅडमचं मला मेसेज. मी तरी टाकून दिला, करा 5 मिनिटात. म्हणून माझं मलाच कळलं नाही मी असं का केलं. मी एवढी अर्जंट कामात आहे. ते निघाले, ते रस्त्यात पोचायच्यात, मला हे सगळं द्यायचंय त्यांना लिस्ट पुस्तकं बघून. आणि हे काय, मी मॅडमना वेळ दिला ना ना, मग मॅडमचा फोन मग मी लगेच एक प्रोग्राम केला, नाही बाबा हे होऊ देत, मग त्यांचा फोन येऊ देत. आणि झालं तसंच झालं. त्यांचा फोन ते सगळं झाल्यावरच आलं. आणि त्या काय म्हणाल्या माहिती का? आहेत का मॅडम? मॅडम आहेत का, कल्पना आहे मॅडम? आहे मॅडम आहे. आहे ना. बघा हो त्या आहे. लगेच म्हणाल्या. आणि काल मी का नाही म्हंटल की दत्तावधूतांचा काही ट्रेस लागतो का बघा, वनिता मॅडमचा काही ट्रेस लागतो का बघा. कारण ते व्हिडिओ बघून मला ते सारखे म्हणत होते, मला नंबर द्या, मला नंबर द्या. म्हणून मी काल सहज बोलून गेले आपल्या साधकांना. तर त्यांचा फोन आला, म्हणे मॅडम माझ्याजवळ नंबर सगळा आहे, वनिता मॅडमचा पण नंबर आहे आणि त्या ह्यांचा पण नंबर आहे. ही जी पुस्तकं जे डीलर करतात त्यांचे, त्या पब्लिशरच्या डीलरचा बॉम्बेचाही नंबर आहे. म्हटलं कसं काही हो तुमच्याकडे. तर त्या पुण्यामध्ये अपवन चौकातच काम करत होत्या. आणि त्यांच्या जिथे काम करत होते तिथेच डीलरशिप होती या पुस्तकाची, त्यामुळे त्यांना ते सगळं माहिती आहे. आणि पुण्यातले सगळे अपवंतवाले त्या दुकानातनं, त्या डीलरकडनंच घेतात पुस्तकं. मग मी म्हटलं आता वनिता मॅडम, त्यामुळे कोणाशी बोलत नाहीत, पण आता तुम्ही करा. मी काय कधी बोललेली नाही, फक्त हे पुस्तक मी पण काही एक दोन वाचले, त्यावरनं मी नंबर वगैरे घेऊन ठेवले होते. आणि मग मी त्या डीलरला बॉम्बेच्या फोन केला, काय हो मॅडम त्यांचं नाव, त्यांना फोन केला. पण ते म्हणाले की म्हणजे थोडी माहिती कळली. अरुण म्हणे दाभोळकर. हा. तर मी ते रेकॉर्डिंग नाही करत आता, बरेचसे भाग मी रेकॉर्डिंग थांबून बोलतेय, वाचूयात. तर मध्ये मध्ये मी बंद करणार आहे. आता बघा 7वा प्रश्न आहे, दुर्गा. मी कोण आहे हे कसे ओळखाय? आता त्यांना म्हटलं मला असं कार्यक्रम करतेय मी, रेकॉर्डिंग करतेय, तर त्यावर ते काही बोलले नाहीत. बोलले नाहीत म्हणून थोडं थोडं करू शकतो आपण. मी कोण आहे हे कसे ओळखावे? मी कोण आहे हे आता आपला प्रश्न आहे ना, ह्याच्यासाठीच आपण जन्म घेतलाय ना. मी कोण आहे हे बघण्यासाठी. तर मी कोण आहे हे ओळखण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रत्येकाने आपापल्या पात्रतेनुसार मार्ग निवडावा व त्या मार्गाची साधना करावी व टप्प्याटप्प्याने पुढे जाई. बघा, दुसऱ्याच दिवशी आपल्याला कनेक्शन झालेलं आहे, कोण आहे सगळं कळलेलं. अजून भरपूर कळले, मी उद्या सांगते. कोण आहे कळलेलं आहे. आणि दुसऱ्याच दिवशी आपल्याला काय काय झालं. मी म्हटलं की कल्पना मॅडम, नाव तुम्ही असावेत आपल्याच ग्रुपमध्ये आणि तुम्हाला हे माहिती असावं. म्हणजे किती योग असतात की नाही. योगायोगाने हळूहळूच पुढे जात असतो. आणि हे जर आपण पॅचवर्क लक्षात ठेवले, धागे लक्षात ठेवले, कोणामुळं काय झालं, कसं झालं, ग्रॅटिट्यूड देत राहिलो, सतत ग्रॅटिट्यूड देत राहिलो, तर ती ऊर्जा पुढे 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 येते. वहीत लिहून ठेवायला लागतात अशा नोंदी, डोक्यात लिहून ठेवायला लागतात. तर सर्वोत्कृष्ट मार्ग, बघा आता हे मार्गच त्यांनी दिलेत. मग सगळ्यात सर्वोत्कृष्ट मार्ग कोणता? हो, कल्पना मॅडमने मला सगळं सांगितलं होतं. मग मला कोण सांगणार?
सुलक्षणा मॅडम, तर मी तुम्हाला मॅडम सांगू त्या का तुम्ही. दिवशी आम्ही रात्रभर राहिलो ना, तर त्यांनी तेच सांगितलं मला हा, पण बऱ्याच तुम्हाला गोष्टी. सांगू का सुलक्षणा मॅडम, तुम्ही खूप गोष्टी सांगतच नाही मला. जाऊ हो, द्या मी आता चला. विसरली मॅडम हे सांगायचं. मग ठीक आहे, मग सांगायला पाहिजे नव्हतं ना. सर्वोत्कृष्ट मार्ग. सर्वोत्कृष्ट मार्ग काय लिहिलंय बघा. विचार व कल्पना यांचा पूर्णपणे त्याग करावा. विचार व कल्पना यांचा पूर्णपणे त्याग करावा. मनात एकही विचार अथवा कल्पना येऊन देऊ नये. आपण सध्या जे ध्यान प्रकार करतो 4:30चं किंवा नेहमी माइंड फोकस असतं ना. काहीतरी आपण एक कल्पना घेतो, त्या कल्पनावर विचार करतो आणि मग तो फोकस लावतो, ऊर्जा लावतो. तेही गरजेचं आहे टप्प्याटप्प्याने. कारण एकदम विचारलेस, कल्पनालेस ध्यान होणार आहे का? नाही होऊ शकत. मग हळूहळू स्टेप्स आहेत, सगळं महत्वाचं आहे. सलग 40 दिवस बघा हा. हे सलग 40 दिवस जमल्यास एखादा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे सहस्रार चक्रामध्ये लख्ख प्रकाश पडतो व त्या प्रकाशात स्वतःचे अस्तित्व नष्ट होते. मी ईश्वर आहे असा साक्षात्कार होतो. आता अजून हे कोण सांगतं? रेकॉर्डिंग बंद करून सांगते जरा. तर हा सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे कुठला आहे? सहस्रार चक्रामध्ये लख्ख प्रकाश पडतो व प्रकाशात स्वतःचे अस्तित्व नष्ट होते. मी ईश्वर. कुठला मार्ग सर्वोत्कृष्ट आहे? विचार व कल्पना संपूर्ण त्याग करायचा. मनात एकही विचार अथवा कल्पना आणायची नाही. म्हणून हळूहळू आपल्याला प्रॅक्टिस करायची. सर्वोत्कृष्ट मार्गाकडे आपण मार्गक्रमण सुरू केलेला आहे. सर्वोत्तम मार्ग. सर्वोत्तम मार्ग श्वासाला आज्ञा चक्राकडून. बघा हे टेक्निक घेतलं की नाही 3:30च्या ध्यानात. हे काय वाचलं होतं का? नव्हतं वाचलं. आपोआप वाटलं त्या दिवशी मला. सर्वोत्तम मार्ग श्वासाला आज्ञा चक्राकडून सहस्रार चक्राकडे नेण्याचा प्रयत्न करा. आता मी एक स्टेप आधी घेतली ना. आधी स्टेप केले मी. तुम्हाला ते पण नाही जमली, म्हणून ही पण नाही जमणार. श्वासाला आज्ञाचक्राकडून सहस्राराकडे नेण्याचा प्रयत्न करावा व त्याच वेळी अंतर्दृष्टीने आकाशातील ढगांचे निरीक्षण करावे. अंतर्दृष्टीने आतल्यात ढगांचे निरीक्षण करावे. या साधनेने चिदाकाशाचे दर्शन होऊ शकते. नित्यानंद बाबांचं सुंदर पुस्तक आहे चिदाकाश. हळूहळू आपल्याला बाबांच्या पुस्तकांकडे पण जायचंय. ती खूप हायर आहेत, समजायला खूप हायर आहेत. लक्षात घ्या, पुष्कळ पुस्तकं आहेत पण आपल्याला थोडा पल्ला गाठायचा आहे. तर चिदाकाश. आणि मी माझी एक युट्यूब चॅनल आहे चिदाकाश नावाचा. माझा मेल आयडी आहे चिदाकाश नावाचा. ते सगळं सिक्रेट. या साधनेने चिदाकाशाचे दर्शन होऊ लागते. बघा, सर्वोत्तम मार्ग कळला. आता अतिउत्तम मार्ग. अतिउत्तम मार्ग श्वास घेताना व सोडताना त्यावर लक्ष केंद्रित करावे. मनाला अन्य कोठेही जाऊ देऊ नये. श्वासाबरोबर एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. रेकॉर्डिंग सुरू आहे ना? हं. या साधनेने लय योग साध्य होतो. लय योगात जशी प्रगती होईल तसे ज्ञान व सिद्धी प्राप्त. आता लय योग म्हणजे काय? की आपण बघितलं 3:30च्या ध्यानामध्ये श्वास करत करत ब्रह्मांडाच्या श्वासाला विलीन होतो आपण. तो लय योग. लय झाला. श्वासाचा लय होऊन आपल्या ब्रह्मांडाच्या स्पंदनाबरोबर आपले स्पंदन सुरू झाले. या साधनेने लययोग साध्य होतो. लययोगाने जशी प्रगती होईल तसे ज्ञान व सिद्धी प्राप्त होऊ लागतात. तिकडे दुर्लक्ष करावे. दुर्लक्ष न केल्यास साधकाची फसगत होते. या लय योगात प्रावीण्य मिळाल्यास वरील सर्व साधना आपोआप येऊ लागतात व ईश्वराशी एकरूपता साध्य होते. जीवनमुक्त सिद्धावस्था प्राप्त होते. आता ईश्वर म्हणजे स्वामींनी चैतन्य सांगितले, जे आपण म्हणतो तेच. अहम ब्रह्मास्मी. ब्रह्मन ब्रह्मतत्व म्हणजे ईश्वर, असं स्वामींनी सांगितलंय पुढं. त्यामुळे ईश्वर म्हणजे गैरसमज करू नका. कळला? सर्वोत्कृष्ट मार्ग, अतिउत्तम मार्ग, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम, अतिउत्तम. आता उत्तम मार्ग बघा. श्वास घेताना सो व सोडताना हम असे सारखे म्हणत राहावे. याला अजपा गायत्री असे म्हणतात. तसेच सोहम ध्यान असेही म्हणतात. या साधनेने मनाची एकाग्रता वाढत जाते. वातावरणातील अनेक आत्म्यांशी परिचय होतो. काय होतं? वातावरणातील अनेक आत्म्यांशी परिचय होतो. त्याच्याकडून ज्ञान मिळवता येते.
हे जे आत्मे असतात, आजूबाजूला ऊर्जा असते, त्यांच्याकडून ज्ञान मिळवता येते. जीव पवित्र व पुण्यात्मा बनतो, परमहंस अवस्था प्राप्त होते. ज्यांच्याजवळ खूप पुण्याई आहे, अशा साधकांनाच या साधना करणं शक्य होते. प्रारब्धाची शुद्धी झाली नसेल तर वर वर्णन केलेल्या साधना करणे शक्य होत नाही. अदृश्य सृष्टीतून अडथळे येतात. कळलं का का स्क्रीनिंग करते? कळलं का का स्तर केलेत आता ध्यानाचे सुद्धा? या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या. वाईट वाटून घ्यायचं नाही, मागं पडलो समजायचं नाही. योग्य वेळेला योग्य साधकाला योग्य ते मिळत असतं. तुम्हाला त्या लेवलवर येण्यासाठी काहीतरी करावं लागतं, काहीतरी द्यावं लागतं. आता हे पुढे पुढे जास्त डिटेल येईल. वाईट काही वाटून घ्यायचं नसतं, प्रवास आहे आपला, मार्गक्रमण सुरू ठेवायचं. अशा साधकांनी खाली दिलेल्या साधना कराव्यात. आता यांनी साधना पण दिल्यात, मग हे जर जमत नसेल, श्वासावर लक्ष केंद्रित होत नसेल, मन एकाग्र होत नसेल, तर त्या पदाला किंवा स्तराला येण्यासाठी खालील साधना कराव्यात. सात्विक देवतेच्या स्तोत्राचे लाखो पाठ करावेत. श्री दत्त स्तोत्र, श्री दुर्गा स्तोत्र, श्री विष्णू सहस्त्रनाम, श्री गणपती स्तोत्र, श्री ललिता सहस्त्रनाम, श्री देवी सुक्त, श्री नारायणी स्तुती व श्री देवी कवच यापैकी एखाद्या दुसऱ्या स्तोत्राचे हजारो पाठ करावे, म्हणजे त्या देवतेची कृपा होते. आता ह्याचाही अनुभव सांगते मी तुम्हाला. काही काही गोष्टी आहेत ना, इथलं नाही का, तर मग तुम्ही निगेटिव्हच डोक्यात घेऊन बसता. तर एखाद्या देवतेच्या मंत्राचा अखंड जप करत राहावे. या मार्गाने ही देवतेची कृपा प्राप्त होते व पुढील मार्ग दाखवते. मात्र देवता सात्विक असावी. वरील दोन्ही साधना करताना थोडाफार दानधर्म करत राहावे. किती महत्व आहे दानधर्म, तर सारखंच सांगितलंय त्यांनी, मी तुम्हाला काल खूप एक्सप्लेन केलं. याने प्रारब्धाची शुद्धी होऊन पुढील मार्ग मिळवण्यास मदत होते, उद्धाराचा मार्ग सापडतो. आता नैनिताल आहे बरं का, चौथं प्रकरण सुरू केलंय. नैनिताल, नैनिताल येथे पार्वती देवीचे नयन पडले, म्हणून देवीचे नाव नैना देवी. कोणी कोणी पाहिलंय नैनिताल सांगा. मला अजिबात आवडलं नाही. काही म्हणा, मला लेख नाही आवडलं. काही एवढं जितकं गुणगान आहे तिथे काही नाही वाटलं. येथे देवीच्या मंदिरासमोर एक तलाव आहे, म्हणून गावाचं म्हणजे हे आम्ही बोटिंग पण केलं तिथे. आता बघा, इथून 5 किलोमीटरवर खुरपात आले. हे मी का वाचतीये सांगते. हा, सती मॅडम हे का मी सांगते, हे जायचंय सगळ्यांना कधी ना कधी. एक ध्येय ठेवा, पुढं पुढं जायचंय ना याच्या इथून, नैनिताल पासून. आता मजा आहे बघा आपल्या सुलक्षणा मॅडम जाऊन आल्यात. बऱ्याच ठिकाणी त्या गेल्यात पुढं पुढं. मला तिथे मधल्या ह्याच्यावरच त्रास व्हायला लागला, त्यामुळे पुढं तर मी काही जाऊ शकले नाही त्यावेळेला. आता पण माहिती नाही. येथून 5 किलोमीटरवर खुरपाताल आहे. या तलावाचा आकार गायीच्या खुरासारखा आहे, म्हणून त्याला खुरपाताल म्हणतात. नैनिताल जवळ नैनितालहून 24 किलोमीटर दूर भीमताल आहे. नैनितालच्या आसपास असणाऱ्या सर्व तलावांमध्ये लोक नौका विहाराचा आनंद घेतात. नैनितालहून 60 किलोमीटर दूर मुक्तेश्वर आहे. नैनितालहून 65 किलोमीटर दूर अल्मोडा आहे. आता अल्मोडाच्या मार्गापर्यंत मी गेलेली आहे. व्हॅली ऑफ फ्लावर्स वगैरे तिकडं आहे बघा. पण अल्मोडा मला वाटतं मी पोहोचू शकले, म्हणजे त्यावेळेला हवामान पण विचित्र होतं. खूप थंड होतं, खूप हे होतं. त्या अल्मोड्याच्या मार्गावरच मला बरंच हे झालं, थंडीने खूप थंडी होती. नैनिताल अल्मोडा रस्त्यावर वाटेत भवाली नावाचे जंक्शन आहे. येथून एक रस्ता मुक्तेश्वरला जातो, एक अल्मोड्याला जातो व एक भीमतालला जातो. आता नैनिताल अल्मोडा रस्त्यावर कैची धाम हे मी पाहिलंय. नैनिताल रस्त्यावर, अल्मोडा रस्त्यावर कैची धाम नावाचे एक स्थान असून निम करोली बाबांचे स्थान इथे आहे. येथून आणखीन थोडे पुढे गेल्यावर खैरना येथे निम करोली बाबांचे एक स्थान आहे. आता इथे सगळे स्पिरिच्युअल टूर घेतात. पण बघा, स्वामी विवेकानंदांना दिव्य अनुभूतीचा अनुभव आला नैनिताल अल्मोडी रस्त्यावरच, खैरनारच्या पुढे कांक्रिया घाटामध्ये. या स्थानावरून मॅडम शुभांगी मॅडम जसं गणेशपुरीला काढणार आहे ना, तसं तुम्ही काढा मुक्तेश्वरला ट्रिप. ज्यांना यायचे त्यांना तुम्ही घ्या जबाबदारी. सुलक्षणा मॅडम करणार का? हो मॅडम. मृदुला मॅडमना सांगितले, हो दासबोध जिथे लिहिलाय ते. शुभांगी हो. मॅडमना गणेशपुरी आणि तुम्ही मुक्तेश्वर. तर हम्म.
ठीक आहे. करू करू. निमकरोली काढा बाबांचे एक काढा म्हणजे आम्हाला जात. निमकरोली बाबांचे एक सुंदर स्थान आहे. या प्रत्येक हे बघा, ट्रिप काढणारे पुष्कळ आहेत, पण आपल्याला तसली नाही ट्रिप काढायची. परवा त्या ह्याला खूप टीका झाली की असे ग्रुपनी जातात, आणि मग तसं नाही. आपल्याला एका ठिकाणी 1-2 दिवस मुक्काम करत काढायचे. नुसतं मुक्तेश्वर तर हा तसं मुक्तेश्वरच 5 दिवस असं करायचं आपल्याला. तिथेच राहायचं आणि मग आजूबाजूला थोडंसं बघायचं, अशी ट्रिप आपण जशी केली तसं हिमालयातली. हं. हे लोक आपले काय करतात, आध्यात्मिकच. इकडं गेलं इकडं नाही, आध्यात्मिकच टूर अशा चालल्यात. इकडं गेलं सगळेजण बसतात, सगळेजण खूप असतात, मग पिकनिक सारखं, मग तिथे ध्यान करतात, निघाले दुसरीकडं. तिथे ध्यान करतात, निघाले, असं नाही. तिथल्या ऊर्जा घ्यायच्या ना, तर 2-3 दिवस राहिलं पाहिजे एका स्पॉटला तरी. आपल्याला अशी काढायची. भले फक्त आपण मुक्तेश्वरला जाऊ, पण निमकरोली बाबांचा ऑन द वे आहे. निमकरोली बाबांचे एक सुंदर स्थान आहे. त्या प्रत्येक देवस्थानात बसून श्री स्वामीजींकडून प्रश्नाचे उत्तर मिळवत स्थान देवतांचे आशीर्वादही मिळवण्याची माझी इच्छा आहे. सध्या मात्र नैना देवीच्या चरणापासून बसून हे लिखाणच. त्यांनी अशा या स्थानाला बसूनच स्वामीजींना प्रश्न विचारले. आता बघा, 8वा प्रश्न. दुर्गा माता म्हणते, काही माणसे खूप नामस्मरण स्तोत्र वाचन करतात, पोथ्या वाचतात, तरी पण त्यांना म्हणावे तसे अनुभव येत नाहीत. अशी माणसे ईश्वर आमच्याविषयी असा निष्ठुर का असे म्हणतात? तर दत्त म्हणतात, श्री दत्त, खरे म्हणजे या प्रश्नाचे उत्तर सविस्तर द्यायला हवे, परंतु स्थल कालाच्या अभावामुळे सोप्या भाषेत थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसाला दुःख हे त्याच्या कर्मानुसार भोगावे लागते. काही कर्मे अज्ञानामुळे घडतात व त्यातून दुःख निर्माण होते. अशा वेळी ईश्वर भक्ती व प्रार्थना केली असता या दुःखाचे निवारण होते. परंतु माणसाची काही कर्मे जाणून बुजून परिणामाची पर्वा न करता केलेली असतात. अशा कर्मामुळे पिढ्यानपिढ्या दुःख भोगण्याची वेळ येते. अशा वेळी ईश्वरी उपासना, नामस्मरण, भक्ती वगैरेचा परिणाम दिसून येण्यास खूप कालावधी लागतो. 9वा प्रश्न आहे, दुर्गा 24 सप्टेंबर, हे फार छान आहे बरं का. 24 सप्टेंबर 1995 रोजी गणपतीच्या तसेच इतर देवतांच्या मूर्ती दूध प्यायल्या, याचे रहस्य काय? कोणाकोणाला माहितीये? कोणाकोणाला आठवतं दूध पिल्या बऱ्याच मूर्त्यांनी? बघा, सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये, कोणी कोणी आठवतंय तुम्हाला या बातम्या? शक्यतो मला वाटतं मुंबईकडे झालंय. भीमताल पण बघितला. हा, हो आठवतं मॅडम. आठवतंय ना? आठवतंय. मला पण पुण्यामध्ये आठवत. झालं, पुण्यामध्ये पण झालं होतं. हा, पुण्यात झालं ना. पुण्यातही झालं. हो. पुण्यात. हो हो. हो. हा, दगडूशेठचं गणपती. हा, पण आता हे बघा, अं, प्रश्न बघा हा काय आहे. कळला उत्तर? आता बघा, स्वामी म्हणतात, त्यावेळी पितृपक्ष सुरू होता. हिंदू धर्मातील मान्यतेप्रमाणे पितृपक्षामध्ये पितृलोकातील पितर खाली येतात व आपल्या वंशजांनी दिलेला भोग ग्रहण करतात. पृथ्वी तलावावरील 1 वर्ष म्हणजे पितृलोकातील 1 दिवस. आपलं 1 वर्ष म्हणजे त्यांचा 1 दिवस. यातील दुपार म्हणजे पृथ्वी तलावरील पितृपक्षाचे 15 दिवस. म्हणजे त्यांना रोज यावंच लागतं आपलं खायला, पुढे जायला. पितृपक्षाचे 15 दिवस. या काळामध्ये आपल्या पूर्वजांच्या नावाने आपण जे काही भोग पदार्थ त्यांना अर्पण करतो ते त्यांना पोहोचतात, अशी श्रद्धा आहे. कंसात लिहिले, मृतात्म्यांनी तसे सांगितले आहे. त्यामुळे त्यांना तृप्ती मिळते व त्यांचे आशीर्वाद घराण्याला प्राप्त होतात. सध्याच्या काळात हे सायन्स मी जाणून घेतलंय आणि मला रेझोनेट होतंय, त्यामुळे मी म्हणते दॅट इज वर्थ. सध्याच्या काळामध्ये अशा, कारण एकच लॉजिक मी तुम्हाला सांगितलं, जेवढं जेवढं आपण देतो 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 देतो, तेवढं हे सगळं उपाय होतो होतो होतो. द्यायचं घ्यायचं, द्यायचं घ्यायचं, असं येते. मग तुम्ही कुठल्याही रूपाने द्या ना. सध्याच्या काळामध्ये अशा गोष्टीकडे भाकड कट्टा किंवा अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष केले आहे. हे बरोबर नाही. कारण प्रत्येकाला 1 दिवस शरीर सोडून प्रेत, पिशाच, भूत, पितर अशा कुठल्या तरी लोकात जायचेच असते. लाखातील एखादाच देव लोकात जातो. पण आता आपण ज्या काळात आहोत तिथले लाखो लोक जाणार आहेत, देवलोकात जाणार आहेत. पृथ्वी तलावरील अश्रद्ध वातावरणामुळे भूत, प्रेत, पिशाच, पितर या लोकातील असंख्य आत्मे अतृप्त आहेत. या अतृप्त आत्म्यांना मूर्तीच्या द्वारे 1-2 दिवस दूध ग्रहण करण्याची परवानगी दिली. त्यामुळे कोट्यवधी आत्म्यांनी या संधीचा फायदा घेऊन मूर्तीद्वारे दूध ग्रहण केले
व जगभर हा चमत्कार दिसून आला. या चमत्काराचा अर्थ हाच आहे. बघा, दुर्गा 10वा प्रश्न. पितरांच्या नावाने जे काही भोग पदार्थ, अन्न, खीर, दूध, वडे, वरण, दही, भात बाजूला काढले जातात ते घरातच ठेवावेत का बाहेर? मला बरेच काही माहिती आहेत गोष्टी, की रोज पितरांना आम्ही काढतो, तिथे जागा ठेवलीये, तिथे ताट ठेवले. ते किती चुकीचं इथे लिहिलंय स्वामींनी. पितरांच्या नावाने काढलेले पदार्थ घराच्या बाहेर ठेवावेत. हे पदार्थ कावळ्याने खाल्ले असता चांगले असते. पितर यातना भोगत असतील तर पितरांच्या नावाने काढलेला पदार्थ कावळा खात नाही. ही क्रिया केव्हाही करायला हरकत नाही, परंतु भाद्रपद महिन्यात करणे जास्त. घरात ठेवायचं नाही. मृतात्मे श्वासोच्छ्वास करतात का? तर चांगल्या वाईट कर्मामुळे मनुष्याच्या आत्म्यावर चांगली वाईट आवरणे पडतात. ही आवरणे लाखो प्रकारची असू शकतात. त्यावर एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला तरी माहिती पूर्ण होणार नाही, म्हणून येथे थोडक्यात सांगतो. जो मनुष्य वाईट कर्मे करतो त्याचा आत्मा जड होतो, पिशाच्च बनतो, डांबरासारखा काळा बनतो. अशी पिशाच्चे जमिनीला चिकटून राहतात. त्यांना अर्थ बाउंड स्पिरिट्स, भूपिशाच्चे असे म्हणतात. ही पिशाच्चे श्वासोच्छ्वास करतात. एकाच जागी जमिनीला चिकटून ही पिशाच्चे हजारो वर्ष राहतात. आमच्या पापी पूर्वजांनी ज्या स्त्रियांना नवऱ्याच्या चितेबरोबर जाळले किंवा त्यांना जळून जाण्यास भाग पडले, त्या स्त्रियांनी जोहार केला. ते सर्व आत्मे अजूनही पिशाच्च्या लोकात अडकले आहेत व त्यांना प्रेरित करणारेही पिशाच्च्या लोकात अडकले आहेत व या कर्माची शिक्षा म्हणून हिंदुस्थानला 1300 वर्ष मुस्लिमांची गुलामी करावी लागली. आता हे पुस्तकातलं वाचतीये मी, माझं काही सांगत नाहीये. भूपिशाच्चे श्वासोच्छ्वास करतात. एकाच जागी जखटल्याच्या यातना त्यांना होत असतात. तेथे जोहार केला गेला. अशा राजवाड्यांमध्ये आजही स्त्रियांच्या किंकाळ्या ऐकू येतात. ज्या राजवाड्यांमध्ये हत्याकांडे घडली, खून झाले, अशा राजवाड्यांमध्ये हजारो वर्ष होऊन गेली तरी किंकाळ्यांचे आवाज येत असतात. वाचवा वाचवा असे आवाज येत असतात. बरं, हे सगळं आहे. गळफास लावून गेले कधी सुटत नाहीत. ते कित्येक वर्ष तसेच खिचपट पडतात. आणि मग अर्धदेवतांचेही बघा, या स्टेजच्या पलीकडे जे मृतात्मे असतात त्यांना श्वासोच्छ्वास करण्याची गरज पडत नाही. त्यांचे अस्तित्व श्वासविरहित असते. या पलीकडचा प्रांत अर्धदेवतांचा असतो. अर्धदेवताही श्वासोच्छ्वास करत नाहीत. त्यांनाही श्वासोच्छ्वासाची गरज नसते. अर्धदेवतांच्या पलीकडे दिव्य लोकांचा प्रांत असतो. पृथ्वी तलावावरून जे पुण्यवान आत्मे दिव्य लोकात जातात त्यांनाही श्वासोच्छ्वास करण्याची गरज नसते, कारण त्यांचे देह आकाश तत्वाचे असतात. म्हणून आकाश तत्व महत्वाचे आहे शेवटी शेवटी शेवटी. आणि माझ्या मनात विचार येतो, पंचतत्वाने आकाश तत्व घ्यायचं घ्यायचं घ्यायचं. आपलं कारण देव महाकारण देव डिझेल व्हायला मदत होऊ शकते, बिघाड नाही झाला तर. करायचं, काय काय होते प्रयोग चाललेले होते मध्यंतरी माझे, परत थांबवले. आता बघा, मुक्तेश्वरची माहिती आहे. श्री दत्तावधूत यांच्या बरोबर मी हिमालयात प्रवास करत असून मृतात्मे हे सगळं झालं. आणि मुक्तेश्वर, कांक्रिया घाट आणि मुक्तेश्वर. कांक्रिया घाट. प्रश्न बघा, मनुष्य देव बनू शकतो काय? हा प्रश्न तुम्ही अशा जागी विचारत आहात जेथे स्वामी विवेकानंदांना देवत्व प्राप्त झाले. हिमालयातील या जागेला कांक्रिया घाट म्हणतात. या जागेमध्ये असणाऱ्या विशाल पिंपळाखाली स्वामी विवेकानंदांना देवत्व प्राप्त झाले. येथून जवळच एक विशाल वटवृक्ष आहे. त्या जागी नीम करोली बाबा, सोमवारी बाबा, गोधडी बाबा या हिमालयातील 3ही संतांना देवत्व प्राप्त झाले. अशा जागी तुम्ही हा प्रश्न मला विचारलात त्याबद्दल धन्यवाद देते. दुर्गा देवीच तुमच्या मुखाने प्रश्न विचारून लोकजागृतीचे कार्य करत आहेत. तुम्ही हिमालयात आला तेव्हाच हे मला लक्षात आले. आपण हरिद्वारला होतो तेव्हा मला भेटेल. बरं, हे नको. माणसाचा जन्मच मुळी देव बनण्यासाठी झाला आहे. पृथ्वी तलावावर जन्माला आल्यानंतर दान, धर्म, परोपकार, ईश्वर भक्ती, साधना, ध्यान पंचसूत्रे दिली आहे. सत्कर्माचे आचरण करून मनुष्य देव बनू शकतो. देव बनणे म्हणजेच
स्वतःच्या आत्म्याला तेजस्वी करणे, प्रकाशमान करणे, प्रकाशमय करणे. अशा प्रकाशमान आत्मा मृत्यूनंतर प्रकाशमय लोकामध्ये म्हणजे देवलोकात. आपलं सगळं हे चालूच आहे ना. आपली बरोबर आहे आपली प्रोसेस. देव अथवा दानव बनू शकतो. किंबहुना देव बनण्यासाठीच आत्म्याला मनुष्याचा जन्म देव देत असतो. परोपकार करणारी माणसे, ईश्वर चिंतन करणारी माणसे देव बनतात. प्रेमाने वागणारी माणसे, प्रेमाने इतरांची सेवा करणारी माणसे, निस्वार्थ माणसे देव बनतात. आणि इथे कोऑर्डिनेशनला नाव येत नाही. कसं काय परोपकार आपण वाचतोय सारखा. स्वार्थी माणसे, अहंकारी माणसे, लांड्या लबाडी करणारी माणसे, इतरांना फसवणारी माणसे, फक्त स्वतःचाच विचार करणारी माणसे, जनतेला लोबाडणारे पुढारी, राजकारणी, दानव, राक्षस, सैतान बनतात. त्यांना ईश्वरी शिक्षा होतात. काय बनायचे हे ज्याचे त्याने ठरवलेले असते. मार्ग दाखवण्यासाठी ईश्वर साधू संतांना पृथ्वीवर पाठवत असतो. परंतु सध्याच्या कलियुगामध्ये खरे साधू संत भेटणे अतिशय दुर्मिळ झाले आहेत. यासाठी ईश्वर चिंतन करून स्वतःचा मार्ग स्वतःच शोधणे जास्त बरोबर. बघ आता पृथ्वीला आत्मा असतो का? हो म्हटलंय बरं का. सगळ्यालाच आत्मा असतो. मी सांगितलं ना तुम्हाला, सगळ्यालाच. पृथ्वी काय सगळेच. मूर्तीत देव असतो का? तर त्यांनी तेच सांगितले, मूर्तीत देव असतो पण ते चैतन्य. म्हणजे आपण म्हणतो ना सगळ्या मूर्तींमध्ये तत्व आहे, सगळ्या मूर्तींमध्ये एनर्जी आहे, चैतन्य आहे, ते म्हणजे देव. स्वामींनी इथे सांगितले. मी काही सगळं वाचत नाही बसणार आहे, थोडक्यात तुम्हाला सांगितलंय. आता एक सांगते म्हणजे थोडस उदाहरण. नागार्जुन सागर येथील आश्रमामध्ये मी स्वतः काही वृक्ष लावले होते. त्यात औदुंबर, वड, पिंपळ यांची झाडे लावली होती. आता ही झाडे लावून घेतली तुमच्याकडनं आणि इतकं श्रेष्ठ काम झालेलं ते अजून अजून नंतर नंतर कळेल. ज्यांनी झाडं लावली होती त्यांनी काय घडवलं किंवा घडलं. इतकं सोपं नाहीये. झाडे होती आणि मग ही हे झाडं आम्ही आणली, तुम्हाला लावायला दिली, खड्डे खणून घेतले, खड्डे खाण्याला सुद्धा मजूर बोलवला, मजूर बोलवून खड्डे खणून घेतले. ते प्रकाश अविनाशला नाही सांगितलं. फक्त एकीला देणगी द्यावी वाटली आणि दिलेले लगेच म्हटले, मॅडम तुम्हाला काही खर्च कमी आहे का? आता बघा ना, हे सारखं करावं लागतं. एकीला फक्त जाणीव झाली आणि दुसरीने तर आधीच पैसे झाडांसाठी पाठवले. ते या थोड्या गोष्टी आपण शिकायला पाहिजेत. फक्त घेण्यासाठी विचार न करता देण्यासाठी पण विचार असावा. या वृक्षांना पाणी, आता कमीत कमी त्या वृक्षांना कनेक्ट व्हायला सांगितले, ऊर्जा द्यायला सांगितली, व्हायब्रेशन द्यायला सांगितले. हे तरी करत जा, कारण ते सुद्धा देणंच आहे. त्या वृक्षांसाठी भलं चिंतन हे सुद्धा तुमचं देणंच आहे. हे तुम्हाला शिकवलंय सगळं करायचं. सगळं काही प्रत्येक गोष्ट पैशात असते असं काही नाहीये. म्हणून ते सगळं करून घेतली. सेवा म्हणा, शिबिराच्या वेळेला जास्त करायला लावतंय, खतं घालायला पाहिजेत. आता पावसाअभावी आपण कार्यक्रम आपले होते म्हणून नाही झालं खतं बितं घालणं, पण शिबिरात ते होतं. या वृक्षांना पाणी देण्याकडे मी जातीने लक्ष देत असे. याशिवाय आश्रमामध्ये एक नोकर ठेवला होता. झाडांची निगा राखणे, बगीचा स्वच्छ ठेवणे, झाडांना पाणी देणे अशी कामे त्याला नेमून दिली होती. 10-12 दिवसांसाठी मला बाहेरगावी जावे लागले. प्रवासाहून जेव्हा परत आलो व ध्यान करत बसलो तेव्हा ईशान्य दिशेकडील पिंपळ वृक्षाने मला सांगितले की रामय्याने मला 8 दिवसात पाणी नाही दिले. बघा कशी झाडं पण मेसेज, आणि झाडं मेसेज पाठवतात. मी लहानपणापासून बघितलंय. तुम्ही बोलायला लागा झाडांना. बघा काय, मी अलीकडं नाही करत, पण हे थोडस मी सांगितलंय तुम्हाला. मी जेव्हा झाडांना पाणी घालायची, मी बोलायची, ती पण बोलतात आपल्याबरोबर. बोलतात म्हणजे व्हायब्रेशन रूपीच आपल्याला कळतं. मी रामय्याला तसे विचारताच मी नियमितपणे 2 वेळा पाणी दिले. अशी थाप त्याने मारली. तिकडे दुर्लक्ष करून मी त्याला पिंपळ वृक्षाला पाणी द्यायला लावले. त्याच दिवशी संध्याकाळी हिल कॉलनीतून गुंडू नरसिंह नावाचा भक्त आला. या भक्ताला रामय्य म्हणाला, मी पिंपळ वृक्षाला 8 दिवस पाणी दिले नाही हे खरे आहे, पण ही गोष्ट स्वामीजींना कशी कळली ते मला नाही कळत. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की पिंपळ वृक्षात राहणारा आत्मा माझ्याशी बोलला. इतकेच नव्हे तर त्याने रामय्याचा खोटेपणा पुराव्यासहित सिद्ध करून दाखवला. म्हणजे हे एक उदाहरण स्वामीजींनी दिलेले आहे. असे 2-3 उदाहरणं त्यांनी दिलेली आहे. मग हे वटवृक्षातील आत्मे असतात ते आपल्याला मदत करत असतात. तर मग झाडं उपटली ना
माहितीये तुम्हाला पिंपळपान, औदुंबर, वड म्हटलं की काय होतं? पुढच्या जन्मी सुद्धा ती पाप लागतात. मागच्या जन्मी उपटलेलं असेल तरी पाप लागतं. या जन्मात भोगावं लागतं. मी एकदा नागार्जुन सागरवरून 1000 किलोमीटर दूर अंतरावर साधना करत असताना नागार्जुन सागर येथील औदुंबर वृक्षात राहणाऱ्या आत्माने मला सांगितलं, मला माती देण्याची व्यवस्था करा, नाही तर मी पडून जाईल. मी तात्काळ नागार्जुन सागरला पत्र पाठवून त्या वृक्षाच्या मुळाशी भरपूर माती घालण्याची व्यवस्था केली. वृक्ष, पाषाण यामध्ये आत्म्यांचा निवास कसा असतो याची माहिती आपण घेतली. हे जरी खरे असले तरी एक गोष्ट सांगितली पाहिजे, ती म्हणजे वृक्ष पाषाणांमध्ये राहणारे सगळेच आत्मे सज्जन असतात असे नव्हे. काही आत्मे दुष्ट, दुर्जन, खट्याळही असू शकतात. तुम्ही विषय काढलाच आहे तर असेही एक दोन अनुभव सांगणे. आता जाऊ दे, दुष्ट खट्याळ आपल्याला काही वाचायचं नाही. म्हणून आपण बाहेर गेलो, ट्रिपला गेलो की कुठेही काही करू नये, खायला बसू नये, नंबर 1 ला बसू नये, नंबर 2 ला बसू नये, नाही तर मग ते सगळे आत्मे लागतातच माग. बरेच अनुभव आहेत, लक्षात घ्या, ऐकिवात आहेत. म्हणजे काय होतं झाडाखाली जेवण घेतले आणि कुठल्या झाडाखाली बसलं पाहिजे, हे सगळं बघितलं पाहिजे. दुर्गा, आता कल्पना व विचार यातील फरक काय? कल्पना आणि विचार यातील फरक काय? विचार चक्र सतत मनात फिरत असते. ते अनेक वर्षाच्या साधनेने व प्रयत्नाने थांबविणे लाखातील एखाद्या साधकाला शक्य होते. मन हे सूक्ष्म विचारामध्ये असते व हे सूक्ष्म शरीर मनातील विचारावर जिवंत राहते. मनातील विचार थांबले की सूक्ष्म शरीर विरघळून जाते व साधक योगी बनतो. कल्पना तरंग चित्तामध्ये उठत असताना चित्त कारण देहामध्ये असते. बिल्डिंग कशी बांधायची याची कल्पना तयार होते. कल्पना चित्तात निर्माण होतात व कल्पनेने निर्माण केलेल्या आराखड्याप्रमाणे जगामध्ये वस्तू निर्माण होतात. हे सगळे टेक्निक मी तुम्हाला शिकवले. आयुष्य बदलाचे अत्याधुनिक शास्त्र भाग 1. हवं ते कसं तयार करायचं. आता आपण याच्या पुढच्या पायरीकडे चाललेलो आहोत. सुईपासून रॉकेट पर्यंत व बैलगाडीपासून ट्रेन पर्यंत सर्व काही कल्पनेने निर्माण केलेले आहे. कारण देह कल्पनेवर जगतो. या कल्पनेवर जेव्हा योगी विजय मिळवतो, म्हणजे चित्तामध्ये कल्पना निर्माण बंद होते, तेव्हा कारण देह वितळून जातो व योगी महायोगी बनतो. ईश्वर स्वरूप होतो, स्वयंभू होतो, मूळ पुरुष होतो. म्हणून या टप्प्यावर आपला प्रवास आता चालू केलाय. नवीन लोकांना सांगितले आयुष्य बदल करा, आयुष्यातील समस्या सोडवा. दैवी कृपा मानवी देहात कुठून शिरते? देवी कृपा मानवी देहात मस्तकातून म्हणजे ब्रह्मरंध्रातून शिरते. केव्हा शिरणार आहे? आता बघा नीता मॅडमचा फोन. वाईट आता बघा कुठून शिरते, तर मस्तकातून ब्रह्मरंध्रातून शिरते. ब्रह्मरंध्रातून केव्हा येतं? ध्यानातूनच येतं. त्यामुळे चेहरा तेजस्वी होतो, दिव्य शक्ती यायला लागल्या की. वाईट शक्ती मानवी देहात कुठून शिरतात? वाईट शक्ती मानवी देहात टाचेतून शिरतात. त्याचे प्रथम लक्षण म्हणजे पोटऱ्या दुखू लागतात, टाचही दुखू लागते. आता म्हणून पोटऱ्या दुखू लागल्या, टाच दुखू लागले की माझा वाईट आले असं म्हणू नका बरं का. लगेच तुमचा असतो शंका, वाईट शंका. B12 कमी असतं तरी होत. तर हे वाचतीये याचे अर्थ, त्याच्यावर नको ते निगेटिव्ह विचार करू नका. देवतुल्य माणसांचा सहवास मिळूनही काही लोकांमध्ये फरक पडत नाही. देवतुल्य माणसांना मात्र अशा लोकांमुळे खूप त्रास भोगावा लागतो. असे का? मागे एका प्रश्नाचे उत्तर देताना वातावरणातील शक्तींविषयी मी तुम्हाला सांगितले आहे. वातावरणातील शक्ती माणसाच्या मनबुद्धीवर फार प्रभाव टाकत असतात. त्यामुळे दैवतल्य सिद्ध पुरुष भेटूनही बऱ्याच माणसांच्या बुद्धीमध्ये फारसा फरक पडत नाही. अशा लोकांचा त्रास सिद्ध पुरुषाला सहन करावा लागतो. परंतु अशा गोष्टींना काहीच उपाय नसतो. वातावरणातील वाईट शक्ती माणसांना खाली खेचत असतात व तर सिद्ध पुरुष माणसांना वर खेचण्याचा प्रयत्न करत असतो. हा एक महत्वाचा आहे. काही सिद्ध पुरुषांची खूप कीर्ती होते, काही सिद्ध पुरुषांची मुळीच कीर्ती होत नाही. काही सिद्ध पुरुषांची प्रसिद्धी ते जिवंत असताना होते, तर काही सिद्ध पुरुषांची प्रसिद्धी त्यांच्या मृत्यूनंतर होते. असे विविधत्व का? आता हे मी टिक नव्हतं केलं, पण आता आपण स्वामींबद्दल वाचलं, ऐकलं, माहिती मिळाली, त्यामुळे हा मी प्रश्न घेतला. या लांबलचक प्रश्नामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी सिद्ध पुरुष हा शब्द वापरला आहे.
यामुळे प्रश्नाचे उत्तर देणे सोपे झाले आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की सिद्ध पुरुष हा कधीही प्रसिद्धी अथवा कीर्तीच्या माग लागत नाही. सिद्ध पुरुष कधीही पेपरमध्ये अथवा टीव्हीवर जाहिरात देत नाही. सिद्ध पुरुष हा फक्त ईश्वराचे कार्य करतो. ईश्वराचे कार्य करण्यासाठीच त्याने अवतार धारण केलेला असतो. सिद्ध पुरुषांमध्येही अनेक प्रकार असतात. त्यामुळे सिद्ध पुरुष व त्याच्या आसपासचे वातावरण यामध्ये विभिन्नता दिसून येते. ईश्वर एखाद्या सिद्ध पुरुषाला पृथ्वी तलावावर अवतार घ्यायला सांगतो व त्याला 10 लाख लोकांचा उद्धार करायला सांगतो. अशा वेळी त्या सिद्ध पुरुषाची प्रसिद्धी होणे साहजिकच असते. ईश्वर दुसऱ्या सिद्ध पुरुषाला सांगतो. आता ईश्वर ईश्वर म्हणजे काय? ब्रह्मांडीय ऊर्जा. लक्षात घ्या, ब्रह्मांडीय ऊर्जा, ब्रह्मचैतन्य. ईश्वर दुसऱ्या सिद्ध पुरुषाला, सगळं त्या ऊर्जेच्या इच्छेवर सगळं चालू आहे. सिद्ध पुरुषाला सांगतो, एकाच जागी बसून तपस्या कर व शक्तिपीठ निर्माण कर. असा सिद्ध पुरुष एकाच जागी 60-65 वर्षे बसून साधना तपस्या करतो. आसपासच्या लोकांना या सिद्ध पुरुषाविषयी काहीही माहिती नसते. सिद्ध पुरुषाच्या समाधीचा काळ जवळ येतो तेव्हा 5-50 भक्त गोळा होतात. नंतर सिद्ध पुरुष समाधीस्थ होते. सिद्ध पुरुषाने समाधी घेतल्यानंतर त्याच्या समाधी स्थानामध्ये हजारोच्या संख्येने लोक जाऊ लागतात. ईश्वर तिसऱ्या सिद्ध पुरुषाला सांगतो, तू पोथ्या व पुस्तके लिही. यामध्ये प्रचंड शक्ती ठेवली जाईल व लाखो लोकांना प्रकाशाचा मार्ग मिळेल. अशा सिद्ध पुरुषाचा देह प्रकाशात येत नाही. देह म्हणजे दिसत नाही, भेटत नाही, काही नाही. पण त्याने लिहिलेल्या पुस्तकांच्या व ग्रंथाद्वारे लाखो लोकांचा उद्धार होतो. तो जिवंत असतानाही व अवतार संपल्यानंतरही. म्हणजे तो सिद्ध पुरुष ज्यांनी पुस्तकं लिहिली ते गेल्यानंतरही उद्धार होतो लाखो लोकांचा. अशा प्रकारे पृथ्वी तलावर कुठल्या सिद्ध पुरुषाने कशा प्रकारे कार्य करायचे हे ईश्वर ठरवत असतो व त्याप्रमाणे सर्व कार्य घडून येत असते. सिद्ध पुरुषांना स्वतःची इच्छा अथवा स्वतंत्र इच्छा नसते. ते देहाने जगत राहतात पण अंतकरणाने ईश्वरात विलीन झाला आहे. आता शेवटचा एक प्रकार सांगतो व हा प्रश्न संपवितो. पूर्ण जन्मात अपुरी राहिलेली साधना पूर्ण करण्यासाठी काही साधू पृथ्वी तलावर जन्माला येतात. ते गुप्तपणे साधना करतात, सिद्धावस्थेला जाऊन पोहोचतात. फार थोड्या लोकांना त्यांची माहिती होते. पुष्कळ वेळा अशा सिद्ध पुरुषांची प्रसिद्धी ते जिवंत असताना अथवा समाधी घेतल्यानंतरही होत नाही. झालं, आता 8वं आहे बरं का. आठवं पूर्ण करू आपण. 8वां राणीखेत आहे. कोणी कोणी बघितलंय सांगा राणीखेत. राणीखेत कोणी कोणी बघितलंय? व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राणीखेतला असतं बहुतेक. 25वा प्रश्न चाललाय हा. ईश्वर या अवस्थेपर्यंत मनुष्य पोहोचू शकतो का? ईश्वर या अवस्थेपर्यंत मनुष्य पोहोचू शकतो का? प्रश्न काय? ईश्वर या अवस्थेपर्यंत मनुष्य पोहोचू शकतो का? जे आपण सगळं करतोय आता, आपले प्रयत्न तेच आहेत. तर इथे प्रश्न आहे, प्रूफ म्हणून प्रश्न आहे. प्रूफ म्हणून आपल्याला उत्तर मिळालंय. ईश्वर या अवस्थेपर्यंत मनुष्य पोहोचू शकतो. श्री अक्कलकोट स्वामी, श्री महाअवतार बाबाजी, श्री हेडा खान बाबा, श्री अल्लम प्रभू, श्री चिदंबर दीक्षित, श्री ब्रह्मेंद्र स्वामी, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज हे सर्व एकेकाळी तुमच्या आमच्या सारखेच होते. साधना व तपस्या करून ते ईश्वर पदापर्यंत पोहोचले. बघा, यासाठी अनेक वर्ष खडतर तपस्या करावी लागते. तपस्येने साधक प्रथम सिद्ध साधक बनतो. सिद्ध साधक या पायरीनंतर त्याला सिद्धावस्था प्राप्त होते. सिद्धावस्थेनंतर महासिद्ध अवस्था प्राप्त होते. महासिद्धावस्थेनंतर परमसिद्ध अवस्था म्हणजेच ईश्वर अवस्था प्राप्त होते. त्यांनी ध्यान विधी दिले. हे कशामुळे होतं? तर ध्यान करायचं, मन ताठ ठेवा, आसन स्थिर करा, हे काय आपण करतोच आहे. 12 वर्ष निर्विकल्प समाधीत राहिले असता परमेश्वर अवस्था प्राप्त होते. पण स्वामींनी असं लिहिलंय की माणसाचा जन्मच मुळात यासाठी होतो, साधना करून ईश्वरत्व प्राप्त, असं म्हटलंय त्यांनी.
दुर्गा आत्मसाक्षात्कार कसा होतो? दुर्गा चा प्रश्न आहे, दुर्गा मातेचा आत्मसाक्षात्कार कसा होतो, म्हणजे वनिता मॅडमचा प्रश्न आहे. तर स्वामी म्हणतात आत्मसाक्षात्कार कसा होतो? तर आत्मसाक्षात्काराचा सोपा मार्ग म्हणजे श्वासावर लक्ष ठेवणे. फक्त श्वासावर लक्ष ठेवून मन एकाग्र होत नसेल तर श्वास घेताना मग ते सोहम मंत्र विंत्र सगळं दिलंच येते, पण श्वासावर लक्ष ठेवून होणार. सप्तर्षी गोरखनाथ आत्री पुष्कळ वेळा अदृश्य हे जरा वाचते मी. पुष्कळ वेळा अदृश्य सृष्टीतील पिशाच्च साधकासमोर प्रकट होतात व मी मच्छिंद्रनाथ आहे, सप्तर्षी आहे, गोरखनाथ आहे, अत्रेय ऋषी आहे, याज्ञवल्क्य आहे, दुर्गा आहे, म्हणजे आत्ताच चॅनलिंग, मी मावतर बाबाजी आहे, मी हे आहे, मी ते आहे, मी दत्त आहे, अशी बतावणी करतात. पुष्कळ वेळा साधकांच्या मनावर पूर्ण ताबा मिळवण्यासाठी साधकाकडे येणाऱ्या भक्तांना चमत्कार दाखवून साधकाला पैसा व प्रसिद्धी मिळवून देतात. येथे साधकाची प्रसिद्धी होते, फसगत होते, साधकाची फसगत होते. असे होऊ नये म्हणून अगदी सुरुवातीपासूनच सावध राहायला हवे. बघा, म्हणजे इथे कवच घालायला पाहिजे, देवी सुक्त, दुर्गा कवच आपण घालतो, कवच हे महत्वाचं दिलेलं आहे. तर स्वामींनी हे खूप वर्णन केलेलं आहे. जीवनात दान व परोपकाराचे महत्व काय? 27वा प्रश्न आहे. दान व परोपकाराने अंगी सात्विकतेची वाढ होते, पूर्वजन्मातील दुष्कर्मे जळून जातात, संकटे व समस्यांचे निवारण होते, अध्यात्मात प्रगती होते, मृत्यूनंतर उत्तम गती प्राप्त होते, अंगी सद्गुण निर्माण होतात, संसारात कुठल्याही गोष्टीची कमतरता पडत नाही, देवदेवतांची कृपा होते, अदृश्य सृष्टीतून मदत मिळत राहते, आपल्या मुलाबाळांना कुठल्याही गोष्टीची कमतरता पडत नाही, मुलाबाळांचे संसार सुखी होतात. दान व परोपकाराचे महत्व कितीही सांगितले तरी संपणार नाही, इतके मोठे आहे. दान व परोपकाराबरोबर ईश्वर भक्ती केली असता घराण्यात सत्पुरुष जन्माला येतो व सत्पुरुष पूर्वजांचा उद्धार करतो. तर आपण कष्टाने पैसे मिळवतो व ते बँकेत ठेवतो. बँकेत ठेवलेले पैसे आपल्या अडीअडचणीला कामी येतात. तशीच भविष्य काळाची तरतूदही होते. दान व परोपकार करण्यासाठी अवश्य कष्ट करावे, त्याची पुण्याई वैकुंठ बँकेत साठून राहते व आपल्या जन्मोजन्मी उपयोगाला येते. मी अशी माणसे पाहिली आहेत की जी ती वेगवेगळ्या मार्केटमध्ये फिरून उत्तम उत्तम वस्तू खरेदी करून अशा उत्तम उत्तम वस्तूंनी ट्रक भरून ते ट्रक्स घेऊन गोरगरिबांच्या वस्तीत जातात व गरजूंना त्याचे दान करतात. अशी पुण्याई अनेक जन्म पुरते. सृष्टीतील दृश्य नाही, हे द्वारहाट आहे. 9वं प्रकरणे राणीखेतच्या पुढे, राणीखेत पर्यंत आम्ही गेलो होतो. राणीखेत नाही पाहिलं, पण त्याच्या अलीकडे थोडस. राणीखेत नाही बघणं झालं, आमच्या टूर मध्ये नव्हतं ते राणीखेत. ध्यान दृश्य दिसणे हे आध्यात्मिक, द्वारहाटचं आहे. ध्यान दृश्य दिसणे हे आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे का? बघा प्रूफ, मी काय सांगते ते सगळं आहे इथे. ध्यान दृश्य दिसणे हे आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे का? ध्यानामध्ये दृश्य दिसतात ही गोष्ट जरी खरी असली तरी पुष्कळ वेळा असे होते की अपात्र व अयोग्य अशा पृथ्वी तत्वातील साधकाला, अपात्र अयोग्य अशा जलतत्वातील साधकाला दृश्य दिसतात व व ती पिशाच्य सृष्टीतील दृश्ये असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशा दृश्यांकडे फारसे लक्ष न देता आपली आध्यात्मिक प्रगती किती होत आहे इकडे लक्ष द्यावे. मन निस्वार्थ होऊन श्रद्धा भक्ती वाढू लागली की अध्यात्मात प्रगती होत आहे असे समजा. मी नेहमी सांगते ना, प्रगती कशावरून ओळखायची? मग स्वभावात प्रेमळता आनंद येऊ लागला की अध्यात्मात प्रगती होत आहे असे समजावे. मी असे कितीतरी लोक पाहिले आहेत की जे आम्हाला ध्यानात कृष्ण दिसला, राम दिसला, देवी दिसली असे नेहमी सांगत, परंतु त्यांच्या मनाचा संकुचितपणा व कोती बुद्धी गेलेली नव्हती. यावर जेव्हा मी चिंतन केले तेव्हा माझ्या लक्षात आले की ही ध्यान दृश्य फसवी आहेत, भ्रामक आहेत. साधकांनी असल्या भ्रामक ध्यान दृश्यांना भूलू नये. ध्यान दृश्यापेक्षा सद्गुण वाढतात का इकडे लक्ष द्यावे. शांती समाधान आनंद वाढतो का इकडे लक्ष द्यावे. पृथ्वी तत्व व जलतत्व यांचे अधिक्य असणाऱ्या साधकांची फसगत होत असली तरी तेज तत्वातील व वायू तत्वातील साधकांनाही ध्यानदृश्य दिसतात, हे खरे आहे. परंतु ही ध्यानदृश्य देवतांच्या कृपेने दिसत असतात. अशा ध्यानदृश्याद्वारे आपण कुठपर्यंत प्रगती केली हे पुढे पुढे खूप आपलं तर आता ते स्थिती पाहिली पाहिजे, ईश्वर भक्ती केलीच पाहिजे असे आपण म्हणतो का?
ईश्वर भक्ती केलीच पाहिजे असे आपण म्हणतो का? पृथ्वी तलावरील प्रत्येक माणसाने ईश्वर भक्ती, मला वाटते सुजाता मॅडमनी खुणा केल्यात का हो मॅडम पेननी? तुम्ही नेलं होतं का हे पुस्तक? श्री दत्त दुर्गा संवाद. त्यांना म्हटलं होतं तुम्ही वाचा, पण त्यांनी आणून दिलं मला परत. सुजाता मॅडम नाही मॅडम, मी नाही नाही. केलेलं खुणा. मग कोणी नेलं होतं? कोणाला तरी दिलं होतं, बघते आता मी. ठीक आहे, काय हरकत नाही. पेनाने खुणा केल्यात काय म्हणून त्या वाचते. आपल्याच पैकी कोणतरी नेलतं. याचे मूळ कारण मनुष्य हा ईश्वरच हा. पृथ्वी तलावरील प्रत्येक माणसाने ईश्वर भक्ती ही केलीच पाहिजे असे मी म्हणतो. याचे मूळ कारण मनुष्य हा ईश्वर आहे. फक्त स्वतःच्या ईश्वरत्वाचा विसर पडल्या कारणाने तो मायेच्या बाजारात भरकटत राहतो. या मायेच्या बाजारात म्हणजेच भ्रमाच्या बाजारात सामान्य माणूस भरकटतो असे नव्हे, तर मोठमोठे अतिप्रसिद्ध महात्मे, शक्ती, सिद्धीच्या मागे लागलेले साधकही भरकटतात. सर्वसाधारणपणे मानवी जीवन व ईश्वर यांचा संबंध कसा आहे हे कंदिलाच्या उदाहरणे दाखवतील. मला हे खूप आवडलं. कंदिलाचा सांगाडा म्हणजेच हाडामासाचा मनुष्य देह. बघा हा, खूप सुंदर आहे, लक्षात ठेवण्यासारखं. कंदिलाचा सांगाडा म्हणजेच हाडामासाचा मनुष्य देह. कंदिलाची काच म्हणजे सूक्ष्म देह. कंदिलाची ज्योत म्हणजे कारण देह व या ज्योतीचा प्रकाश म्हणजेच परमेश्वर. महाकारण देह म्हणजे आपणच सगळं, आपलेच पूजा, आपलंच भजन, आपलंच सगळं. दुष्कर्माने कंदिलाची काच काळी होते. त्यामुळे ईश्वरमय ज्योतीचा प्रकाश मानवी जीवनात पडत नाही. मनुष्याचे जीवन दुःखमय, संकटमय, कष्टमय, असमाधानकारक बनते. असा हा मनुष्य पुन्हा पुन्हा जन्माला येतो, पुन्हा पुन्हा मरतो. अखेरपर्यंत त्याला मी कोण आहे हे कळतच नाही. ईर्ष्या, द्वेष, मत्सर, अहंकार, स्वार्थ, लोभ, संकुचितपणा, सत्तेची हाव, संपत्तीचा लोभ, सामर्थ्याची लालसा, चमत्कार करून लोकांना आकर्षित करण्याची बुद्धी, समाजावर प्रभाव टाकण्याची वृत्ती, लोकांना उपदेश करण्याचा हव्यास, लोकांना फसवण्याची वृत्ती, सत्तेसाठी, पैशासाठी वाटेल ते करण्याची प्रवृत्ती, या सर्व गोष्टी मनुष्याला स्वतःचे स्वरूप कळण्यापासून, मी ईश्वर आहे याची जाणीव होण्यापासून दूर घेऊन जातात. बघा कसं लिहिलंय स्वामींनी. एका जन्मात स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेणे, आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे अवघड असले तरी ईश्वर भक्ती करत राहावी. हळूहळू स्वतःचाच म्हणजे ईश्वराचा शोध लागतो. ईश्वर कोण कळतो? मी कोण? ईश्वर. ईश्वर कोण? मी. यालाच ईश्वर प्राप्ती असे म्हणतात. कळलं ना? आपल्याला झाली आहे का ईश्वर प्राप्ती? अध्यात्मात प्रगती होत आहे हे कसे समजावे? शांती, समाधान, आनंद या गोष्टींची वाढ जीवनात होऊ लागली की अध्यात्मात प्रगती होत आहे. डिझायर संपलं ना, डिझायर की मग अध्यात्मात प्रगती. तेजस्विता वाढू लागली, ज्ञान होऊ लागले, मनोनही साध्य झाला की अध्यात्मात प्रगती होती आहे असे समजावे. ध्यान करताना देहाचे भान नाहीसे होऊ लागले, देहशून्य अशी अवस्था होऊ लागली की प्रगती. दया, क्षमा, शांती, करुणा, अहिंसा, प्रेम, नम्रता, परोपकार, नम्रता, परोपकार, सहनशक्ती, मानवता, दान, निर्भयता, आनंदी वृत्ती, अखंड समाधान, निरपेक्ष वृत्ती अशा सद्गुणांचा विकास होऊ लागला की अध्यात्मात प्रगती होऊ लागली असे समजावे. सुख व दुःख म्हणजे काय? खूप छान आहे बघा. सुख व दुःख म्हणजे काय? दोन दुःखांमधील अंतराला सुख म्हटले पाहिजे. किती सुंदर आहे ना बघा. दोन दुःखामधील अंतराला सुख म्हटले पाहिजे. म्हणजे आता दुःख चालू आहे, मग सुख येणार आहे. पण सुख आले तर दुःख येणारच आहे. दोन दुःखामधील अंतराला सुख म्हटले आहे. कधी कधी हे अंतर काही दिवसांचे असते, तर कधी कधी महिन्यांचे असते, तर कधी कधी वर्षाचे असते. या सर्व गोष्टी प्रत्येक माणसाच्या पूर्वजन्मातील कर्मावर, पूर्वजन्म म्हणजे आता मी दुःखात आहे, मग काय केलं मी आधी? मग विचार तसा केला, फ्रिक्वेन्सी कमी ठेवली, एनर्जी तशी ठेवली, त्यामुळे झालं. माझं मीच क्रिएट केले. या सर्व गोष्टी प्रत्येक माणसाच्या पूर्वजन्मातील कर्मावर अवलंबून असतात. कर्म म्हणजे मागचा जन्म असं नाही धरायचा अर्थ. मी काय केलं का? मी ज्ञान घेतलं का? मी ध्यान केलं का? मी मी अडी अडचणीच सांगत बसले, माझ्या अडचणी, माझ्या अडचणी, माझ्या अडचणी. मग घ्या पुढं 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 पण अडचणीच. त्यापेक्षा करा ना ध्यान, करा ना ज्ञान, घ्या ना. कधी ब्रेक 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 करणार? या सर्व गोष्टी प्रत्येक माणसाच्या हे कर्मावर म्हणजे आपण काय करतो हे खरे असले तरी जगात सुख असे काहीच नाही.
जग हे दुःखमय असे आहे असेच म्हणावे लागेल. फरक इतकाच की अतिशय गरीब व गाजलेला 10-20 रुपयांसाठी रडत रखडत असतो. कष्टकरी 1000 रुपयांसाठी रखडत असतो. मध्यमवर्गीय 50,000 ते लाख रुपये कसे प्राप्त करावे या विवंचनेत असतो. खूप सुंदर दिले. त्याहून मोठा लाखो रुपये कसे मिळवावेत किंवा लाखो रुपयांच्या चिंता कशा सोडवायत या विवंचनेत असतो. तर कोट्याधीशाच्या चिंताही कोटीमध्येच असतात. सुख, शांती, आनंद, समाधान या गोष्टी भिकाऱ्याकडेही नसतात. बघा, सुख, शांती, आनंद, समाधान या गोष्टी भिकाऱ्याकडेही नसतात व कोट्याधीशाकडेही नसतात. किती महत्वाचं वाक्य आहे. आणि किती वन 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 भट भट भट, मला हे मला ते. अरे ध्यान करा, सुख शांती आपोआप मिळेल. डिझायरलेस डिझायर इज द सोल कॉज ऑफ सॉरो. डिझायरच नको, आपोआप सुख शांती समाधान मिळेल. ईश्वराने अशीच योजना करून ठेवली आहे की जोपर्यंत मनुष्य आत्मसुख प्राप्त करत नाही तोपर्यंत समस्याग्रस्त व दुःखी राहील. आत्मसुख कशात आहे? आत्मसुख प्राप्त केलं पाहिजे. पहिल्यांदा आपल्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे, आत्म्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे. त्यामुळेच मी जगात सुखी नाही असे म्हटले. हे आत्मसुख एखाद्या वेळी गरीबाला पटकन प्राप्त होते तर श्रीमंताला प्राप्त होणे कठीण असते. ठीक आहे. सद्गुणांना महत्व काय आहे? परमार्थ मार्गामध्ये सद्गुणांना अतिशय महत्व आहे. जितके सद्गुण जास्त तितकी आध्यात्मिक प्रगती जास्त. सद्गुण हे देवता स्वरूप आहेत. सद्गुण अंगी प्रकट होणे म्हणजे देवता अंतरंगात प्रकट होणे, इतके सद्गुणांचे महत्व आहे. पूर्वजन्म असतो का, एकाग्रता म्हणजे काय, हे सगळं आहे. झालं. आता हे 9 झाले आपले प्रकरण. हा, पुढचं 10वं जोशी मठ आहे. तर आता कोणाला काही शंका आहेत का? कोणाला काही सांगायचंय का, बोलायचंय का? बोला, कोणाला काय बोलायचंय? कोणाला बोलायचंय? अजून एक महत्वाचं स्वामींनी सांगितलं की धन वगैरे जे लागत नाही आपलं, ते सगळं आजूबाजूच्या ऊर्जा आणि आपली कर्म याचं कारण आहे. तर ते महत्वाचं आहे. म्हणूनच मी नेहमी म्हणते की ध्यान कोणाला आवडणार आहे? तिथवर आलेल्या लोकांना ध्यान आवडणार आहे. त्यामुळे सगळे लोक ध्यान नाही करू शकत. प्रश्न आहे का कोणाला? काही सांगायचं आहे का? ठीक आहे, मला सांगायचंय तुम्हाला, तवर काय आठवलं तर सांगा. मला सांगायचंय आपल्या योग कोर्स बद्दल सांगायचं. काल लोकांनी भरपूर जॉईन केलाय तो संजीवनी योगा. तुम्हाला मोफत वाटलाय का? बघून घ्या आधी. तो मोफत नाहीये, पेड आहे. फक्त आपण वेळ ठरवणार आहे आणि त्याच्यात प्राणायामला फोकस करणार आहोत. व्याधीनुसार हलका फुलका व्यायाम. नाही वाटलं तर फक्त अर्धा तास करू, म्हणजे पैसेही कमी होतील. फक्त मीटिंग घेणार आहोत आपण. शुक्रवारी सांगितले मीटिंग 3:30ला या कार्यक्रमाच्या आधी. सोमवारपासून सकाळचाही कार्यक्रम नाहीये 20 तारखेपर्यंत आणि दुपारचाही कार्यक्रम नाहीये 20 तारखेपर्यंत. कशाला वेळ दिलाय? तर तुम्हाला वेबसाईटवरील कोर्सेस करायला वेळ दिलाय. ध्यान करा, कोर्सेस करा, पेंडुलम कोर्स करा 10 तारखेला येणार असेल तर. त्याच्यानंतर हे ओमकार करा आणि प्राणायाम योगा हा फोकस आहे. संजीवनी योगा त्याच्यात आपण प्राणायाम भरपूर फोकस करणार आहोत. तर या 2 कोर्सवर फोकस देण्यासाठी एक एक कॉम्बिनेशन मी करत असते की त्या त्या प्रकारचे गॅप घालायच्या, त्या त्या प्रकारे करून घ्यायचं. यानी कोणाला अनुभव येतो, त्यानी कोणाला अनुभव येतो, यानी शुद्धी कोणाची होती, त्यानी कोणाची होती, असं ते चाललेलं आहे. तर ते एक मला सांगायचंय, संजीवनी योगाची मीटिंग तुम्ही ज्यांना आहे इंटरेस्ट, मला असं वाटतं 10:30 ते 11 बेस्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? जरा चॅट बॉक्स मध्ये टाका ज्यांना करायचं आहे त्यांना. की मग सगळं सकाळची गडबड जाईल, सगळं पोटही खाली असतं. 10:30, 11, 11, 11:30. तर ते बघू मीटिंग मध्ये. पण तुम्हाला एकंदर या वेळेबद्दल काय वाटतं? 7 ते 8 मध्ये करण्यापेक्षा, कारण दुपारचं आपण करून उपयोग नाही. संध्याकाळचा आपलं हे कार्यक्रम चालूच असतो ना पुस्तकाचा. 21 तारखेला सुरू होणार आहे ना अन्वयार्थ.
ते अन्वयार्थ सुद्धा ज्यांना घ्यायचंय त्यांनी लिस्ट मध्ये टाका बरं का. ध्यान ग्रुपवर लिस्ट चालली आहे. मी उद्या लगेच कॉपीज घेऊन येईल. नंतर मग मी काय आणि ते तुम्ही कशा कलेक्ट करणार, समजा 10 जुलैला येणार नसेल तर कशा कलेक्ट करणार बघा तुम्ही. आणि पिरामिडची पुस्तकं नेली ती घेऊन यायची 10 तारखेला. आणि जर समजा 10 तारखेला खूप पाऊस असला आणि आपण भाग 3 कॅन्सल केला तर तो मी ऑनलाईन घेणार आहे भाग 3. आणि ऑनलाईन घेताना मग मी लगेच न घेता 2 ऑगस्ट 3 ऑगस्टला काय होतंय बघते भाग 1 भाग 2चं. म्हणजे त्यांनाही संधी मिळेल ऑनलाईन करायची. त्यामुळे मग तो 3 ऑगस्ट नंतरच आपण ऑनलाईन घेऊ जर समजा कॅन्सल झालं तर. तर हे तुम्ही लक्षात घ्या ऑनलाईन. कारण काही लोकांनी तिथे नाव दिलं की 4 ऑगस्टचा भाग 3. 4 ऑगस्टलाही ट्राय करून बघायला हरकत नाही, पण 10 जुलैचा मी कॅन्सल तसा करणार नाही. पाऊस आला तरची गोष्ट आहे. समजा जर 2 3 4 ऑगस्टला पाऊस नसेल तर 4 ऑगस्टला भाग 3 घ्यायला काही हरकत नाहीये. पण थोडस बघू काय होतंय, नाही तर मग ऑनलाईनच घ्यायचा नंतर. म्हणजे त्यावेळेची बॅच पण भाग 3 करेल. ठीक आहे, चला काही विचारायचं नसेल काही सांगायचं नसेल तर तुम्ही ग्रुपला जोडलाय ना, आपण मीटिंग मध्ये घेऊ. 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे म्हणून तर ठेवलंय शुभांगी मॅडम. शुभांगी मॅडम 10 जुलैला गुरुपौर्णिमेचं म्हणून तर भाग 3 ठेवलंय. तुम्ही बोलवा जरा शुभांगी मॅडम. तुम्ही नाही होतात नाही का मी काय आज? नाही काय काय ऐकलं? नाही, मी ऐकलं सगळं, छान हा वाटतंय. हा. आता मी त्या माझ्या पुस्तकाची तयारी करतेय, पण आता त्याच्यात इतके भारी वाटतंय ना ते पुस्तक की खूप सुंदर त्याच्यानंतर पुस्तक आहे ते. त्याच्यानंतर कुठलंच पुस्तक कोणीच वाचू नये असं मला वाटतं. ते खूप मोठं आणि स्टेटमेंट आहे. तुम्हाला सांगते ना, त्या अंतरीचा मागोवा आहे ना, ते हम्म. आता आज ज्यांच्याशी बोलणं झालं ना, हा, पब्लिशरशी उत्कर्ष प्रकाशन, त्यांचं हा. ते देतायत ते पुस्तक, ते अंतरीचा मागोवा. आणि तर गंमत तेही माहितीये मंगल मॅडम तुम्हाला तुम्हाला हवंय त्याची? तर घेऊन येईल त्यांच्याकडनं. हा बोला. आहे आहे माझ्याकडेच आहेत. नाही नाही, 1900 बाकीच्या सगळ्यांना. हा 1992 ला हे इंग्लिश मधलं पुस्तक माझ्या हातात आलेलं आहे, नो हम्म, दायसेल्फ. हे हम्म, पुस्तक मी पुढचे 5 वर्ष 5 वेळा वाचण्याचा प्रयत्न केला, म्हणजे फक्त 7-8 पानं. आतापर्यंत ते वाचलं नाही. त्याच्यानंतर मग मी मराठीत विकत घेतलं की बाबा खरं ते इंग्लिश इतकं सोपं आहे ना की 5वी 6वीच्या मुलाला सुद्धा ते वाचता येईल, इतकं सोपं आहे. पण नुसते शब्द नाहीये त्याच्यामागे, तो इतका गूढ अर्थ आहे, इतका त्याचा अर्थ आहे. म्हणजे आता मला कळतंय की ते पुस्तक मला आता का वाचायला मिळतंय, कारण मी पूर्ण सर्कल पूर्ण केलंय अनुभवांचं. म्हणजे एक सच्चा गुरु पासून ते एक चुकीच्या लोकांमध्ये जाऊन आलेले अनुभव, हा पूर्ण सर्कल काय असतो हा संपूर्ण अनुभव मी घेतला. आणि त्याच्यानंतरच हे पुस्तक मला आता वाचायला सुरुवात केली. आणि मी ती इतकी भारावली आहे की हे पुस्तक ज्याला समजेल ना तो काहीही वाचणार नाही पुढे आयुष्यात, नाही एवढं माझं भारी काही नाही पुस्तक हो, आहे ते. मी ते पुस्तक केव्हाच वाचलंय, पण मी वाचली पुस्तकं नंतर. पण एक सांगते तुम्हाला, प्रधानांची लँग्वेज जी आहे ना, ती हा मात्र मला कुठल्याही पुस्तकात मिळालेली नाही. हा, म्हणजे म्हणजे मी इतक्या साध्या सॅल्यूट भाषेत ऑथरला करते. मी किती सॅल्यूट साधी ऑथरला भाषा करते, आहे, काय जबरदस्त पद्धतीने ते मांडतात. बाप रे. किती साधी मला ना भाषा खूप आहे. भेटायची इच्छा होत होती. मी ज्यावेळेला पुस्तक वाचलं ना ते, मला त्यांना पण ते खूप खूप लवकर भेटायचं, पण गेले, ते आपल्या नाही आहेत जन्माच्या ना, आधी गेलेत ते. हयात नाही आहेत ते. हा 1963, म्हणजे आपल्या जन्माच्या खूप आधी गेलेत ते. पण एवढं सुंदर 2च पुस्तकं त्यांची आहेत, पण आणि मस्त आहेत. 2च पुस्तकं लिहिली आहेत त्याच्यात आणि पण. दोन्ही पुस्तकं ग्रेट आहेत. आणि मला आज ते आणि उत्कर्ष प्रकाशनामध्ये हे जेव्हा दिसलं अंतरीचा मागोवा, त्याच क्षणाला मी म्हटलं जर काही आपल्या लोकांना खूप वाटलं हे घ्यावं तर डिस्काउंटेड आपल्याला त्यांना मिळवता येईल. आणि त्याच वेळेला माझ्या मनात येऊन गेलं की हे पुस्तक आपण आता जे वाचायला काढतोय त्याच्या मागही मोठा अजेंडा आहे. हो, आणि आणि साठ तुम्ही सत्तर आता तेच वर्षापूर्वीची. बोलताय बघा, तुम्ही तेच बोलताय. आणि हो मी 60. म्हंटल की घेताय का वाचायला तुम्ही. हो, आणि ते मला आतमध्ये ती इतकी स्ट्रॉंग घंटा वाजत होती ना की ते मला वाचायचंय, ते मला वाचायचंय. पण म्हटलं हे डेअरिंग करू का नको, कारण 4-5 वेळेला हातात घेऊन ते झालं नाही. मग म्हटलं कदाचित ह्याच्यामुळे होणार ते वाचून माझं, आणि ते करणारच मी. आणि म्हणतो की 1 जुलै पासून हे सुरू करणार मी वाचायला अगदी मनापासून. पण 21 त्याचा ऑगस्ट म्हटलंय ना तुम्ही. हो हो, पण हे इतकं डिटेल आणि एक एक शब्द, म्हणजे आता मला प्रश्न आहे की हा सांगताना सगळ्यांना कुठलं सोडायचं आणि कुठलं धरायचं
कारण की प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. म्हणजे याचा अर्थ 75 वर्षापूर्वी 60-70 वर्षापूर्वी त्यांना जे वाटत होतं ते सही सही आता पण सेम तशीच स्थिती आहे. काहीच बदल नाहीये स्थितीमध्ये, जगामध्ये काहीच बदल नाहीये. प्रत्येकाने ती स्थिती आहे. आणि मग स्वतःच्या स्वत्वावरती, स्वतःच्या साधनेवरती, स्वतःच्या जाणीवांवरती हळूहळू तो विश्वास स्ट्रॉंग होत चाललाय अजून, की दादा मग बरोबर तुम्ही चाललंय घेऊन आपलं. या ते अंतरीचं मागोवा ते ते आहे अक्षर प्रकाशनामध्ये बरं का. काल बघितलं मी ते. घेऊन या, छोटस पुस्तक आहे, मस्त आहे पण. छोटं पुस्तक आहे, 300 पानाचं पुस्तक आहे ते. पण एक एक शब्द म्हणजे कुठलाच काढू शकत नाही त्यातला. फक्त हे पहिलाच चॅप्टर मी 5 वेळा वाचला होता आतापर्यंत, नो दायसेल्फचा. आणि पुन्हा थांबले होते. पण आता ते पुस्तक मला आता म्हणजे बघा 92-93 पासून आता किती वर्ष झाली, जवळजवळ 32-33 वर्षानंतर ते पुस्तक मला ऍक्च्युली वाचायला अलाउ झालंय असं मी म्हणेन, नाही असं ब्रह्मांडाकडून. काही समजू नका, पण असं ते काही मला समजू नका. नव्हतंच समजत, माहितीये का, ऍब्सोल्युटली समजत नव्हतं ते. काही डोके कंटाळा यायचा किंवा ते इंटरेस्टिंग वाटत नव्हतं किंवा जे काय असेल. पण ते नव्हतं योग्य झालं. वेळी यावी लागते. पण ते आता अप्रतिम कसं पुस्तक. असतं माहिती का, आपण ऊर्जेला सरेंडर झालं ना आपोआप होतच. आता हे अन्वय अर्थ नाही का आपोआप आला घरात. का नाही हम्म. त्यांनी भेट द्यावी पिरॅमिडला, का नाही पिरॅमिडला लायब्ररी बघावी, का नाही ते म्हटले मला हे बक्षीस मिळालंय, भेट मिळालंय, आता मी तुम्हाला भेट देतो. तसंच्या तसं कवर त्यांच्याकडे भेट, ते मला भेट मिळालं. आणि त्या मग मी म्हटलं त्याचे नुसतं लेखक कोण आहेत पान उलटून म्हटलं तुम्ही? वाचलं की म्हटलं अरे हे काय आहे, हं? त्याचे लेखक कोण आहेत? उमाकांत कुर्लेकर नाही आहेत ते पण. काय अफलातून आहे हे सुद्धा, बाप हो हो, रे. हे पुस्तक आणि खूप हे छान आहे. जर आपण वाचलं ना, तुम्हाला सांगते सगळ्यांनी याचं चर्वण करण्यासारखं आहे खूप. मगाशी तुम्ही तो उल्लेख केला ना, की काही पुस्तकं लिहिली जातात त्याच्यात तुम्ही ऊर्जाच असते. आणि तसं योगी कथामधून हे पुस्तक तसंच आहे, की जरी ते लिहिणारे आता नसले ती ऊर्जा एवढी आहे की ती अजूनही ते पुस्तक वाचलं की कुंडलिनी जागृतच होते डायरेक्टली. एवढे ऊर्जात्मक ते पुस्तक आहे. म्हणजे हे गुरूंची ताकद केवढी होती या लोकांची, की यांनी ऊर्जा देऊन ठेवल्या त्या पुस्तकात. शब्दांमध्ये ऊर्जा आहेत ना, शब्दांमध्ये सुद्धा ऊर्जा आहेत. हो हो हो. हं. मॅडम झैन पुस्तक पण एक चांगलं आहे बरं का. कुठलं? आर्ट ऑफ सिम्पल लिव्हिंग, हा. झेन. खूप सुंदर पुस्तक आहे मॅडम, माझं झालंय वाचून. हा, हा. इकिगाई सारखंच आहे, जापनीज साधूंवरच आहे, पण खूप सुंदर आहे झैन पुस्तक. एकदा म्हणजे आहे एकदम ते सिम्पल, बघितलंय मी. खूप जैन सुंदर पुस्तक आहे. आहे, बऱ्याचदा बघितलंय मी. काही पण होतं काल तिथे, जैन पण होतं. हे पुस्तक झालं की तुमच्याकडून मी वाचायला घेणार आहे परत. तुम्ही आता जे वाचताय ते पुस्तक, कुठलं? तुम्ही आता जे वाचताय ते पुस्तक. कुठे ग त्यांचं? हे दत्त दत्तदुर्ग. दुर्गा संवाद हे. हा, हम्म. दुर्गा संवाद. बर हा. बर बर, ठीक आहे. अजून कोणाला काही बोलायचंय? बोलायचंय का कोणाला? दीपक सर काय बोलायचंय का? अनम्यूट दिसताय. आणि ठीक आहे चला. गणेशपुरीसाठी माझ्याकडे 2 नावं कन्फर्म आलेली आहेत. हा, अमृता मॅडम आणि कोण? निलिमा मॅडम. नाही, निलिमा मी मॅडम तर बाय येणार बरं डिफॉल्ट. का. नाही, मग निलिमा मॅडम अमृता हा मॅडम आणि नाव. कोण आलंय? निलिमा मॅडम ह्यांचा प्रांत असा आहे की त्यांनी नाव द्यायचा संबंधच नाही. त्यांना उचलायचं न्यायचा हात एवढा हक्क आहे माझा त्याच्यामुळे. ती रिझर्व सीट आहे. मग अमृता मॅडम आणि कोणाचं नाव आलंय? गुरु आहे. दुसरं मी नाव रेकॉर्डिंग बंद